जादू हे ना खूप सुंदर व्यसन आहे. ते जर लागलं ना तर बाकी सगळं बाजूला राहतं. तुम्हाला दिसतं कुठले कुठले पत्ते? एक आहे चौकट 6, एक आहे किलवरची राणी आणि एक इस्पिक्सा 3. मधला पत्ता कोणता आहे? ती आहे किलवरची राणी. तुम्ही काय करायचं सर, हा मधला पत्ता घ्यायचा आहे. मधला पत्ता घेतला. हे दोन जे पत्ते आहेत, हा. हे दोन सिंपल पत्ते मी इथे ठेवले. उघडून बघा आणि प्रेक्षकांना दाखवा. कधी जादू फसली आहे का? असं झालेलं आहे. आजही जादू म्हणले ना की लोकांना थोडंसं सुपर नॅचरल, दैवी असं काहीतरी वाटतं. तुम्ही याच्याकडे कसं बघता एक जादूगार म्हणून? ती पूर्णपणे एक प्रकारचं विज्ञान आहे, हातचालकी. आत्ता इंटरनेटच्या जमान्यात सगळं अवेलेबल आहे, तर मग अशा वेळी जादूगार लोक याच्याकडे कसं बघता? आज तुम्ही सर्कसच बघा ना काय झालंय. मला आठवतं लहानपणी सर्कस हाऊसफुल जायचे. तुम्ही वरून जेव्हा बघता ऑडियन्सकडे तेव्हा 5-7 मिनिटात तुम्ही हेरून ठेवता की आजचे माझे बकरे हे आहेत. तुम्हाला असं कधी जाणवतं की हा माणूस माझी जादू पकडायला आलाय आज? आता तुम्ही बघत असाल 3 राजा आहेत, एक इस्पिक एक काय, आणि 1, 2 आणि 3 म्हणलं की उघडून बघितलं तर सगळी पानं इतके झाले दिसतात. आणि पुन्हा काय म्हणतो, झाम झूम झपड झूम. उघडून बघितलं तर सगळी पानं परत राजा झाली. आता तुम्हाला उत्सुकता असेल मी हे कसं केलं. आय एम गोइंग टू रिव्हील इट. हे असं दिसलंय, आश्चर्य व्यक्त झालं. चुकून जर असं दिसलं असतं ना तर खूप मजेत दिसतं. ओ भाई साहब, दाखव. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय माझ्या या खास पॉडकास्टमध्ये. जादूगार साईराज मिर्जी मी आहे आणि तुम्हाला फार सुंदर सुंदर प्रयोग दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणाल जादू बघायची आहे? अहो, जादू बघायची नाही आहे तर जादू शिकायची सुद्धा आहे. खूप गमती जमती पाहायला मिळणार आहेत. तर चला तर मग पाहूयात हे पॉडकास्ट. साईराज मॅजिक अँड पपेट शोमधला साईराज मॅजिक हा भाग. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो. तुम्हाला कळलंच आहे आजचं पत्र कसलं आहे. स्वतः जादूगार साईराज मिर्जी सरांनी त्यांची इंट्रोडक्शनही करून दिलेली आहे आणि विषय तुम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळे आज खूप मजा येणार आहे. जादू कशी घडते आणि कशी घडवली जाते, जादूगार नक्की कसा असतो, पडद्यामागचा कसा असतो, पडद्याच्या पुढे आल्यानंतर लोकांशी तो कसा खेळतो, माइंड रिडिंग कसं करतो. रिसेंटली आपण एक फेस रिडिंगचा पॉडकास्ट केला आहे, तर जादूगारात पण ती क्वालिटी असायला लागते का, अशा भन्नाट गप्पा आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जादू फक्त बघायची नाही आहे, काही काही जादूचे प्रयोग ते आपल्याला दाखवणार सुद्धा आहेत आणि तुम्हाला शिकवणार सुद्धा आहेत. त्याच्यामागची ट्रिक काय असते आणि सगळ्यात मेन म्हणजे हातचलाखी जी असते ती कशी केली जाते. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हे प्रयोग कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या जादूच्या पत्राला सुरुवात करूया. खूप खूप स्वागत आहे सर पुन्हा एकदा. पोस्टमनवर जादूचे प्रयोग असं काहीतरी पहिल्यांदाच येतं. आम्हाला खूप इच्छा होती असं कुठलं तरी पत्र घेऊन यावं. अनायसे आपला संपर्क झाला आणि तुमच्याकडे जादूची लेगसीसुद्धा आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुमचे वडीलही मोठे जादूगार होते, तुम्हीही जॉब सांभाळून व्यवस्थित इतका मोठा तुमचा पसारा आहे. तर मला थोडंसं तुमच्या ओळखीपासून सुरुवात करायचं आहे. कुठनं सुरुवात झाली ही नक्की, वडिलांकडून कशी घेतली तुम्ही ही जादूची कला? माझं नाव पूर्ण साईराज गुरुराज मिर्जी. मी मूळचा सोलापूरचा आहे आणि सोलापुरामध्येच माझं शिक्षण झालं. मी BE इन मेकॅनिकल केलं आहे, इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्याच्यानंतर मी MTech केलं, MTech इन मेकॅट्रॉनिक्स. आणि मी सांगायला आवडेल की MTechमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. क्या बात आहे. तर मुळात तुम्ही जसं प्रश्न विचारलात की पेपरमध्ये पण काही जादू केले होते का सर? कॉपीच्या वगैरे नाही ना? कारण इतका शिकलेला जादूगार मी पहिल्यांदाच पाहतोय. कारण जनरली आम्ही जादूगार कसे बघतो की 3री-4थी शिक्षण झाले, सोडून दिलं, अख्खं आयुष्य जादूला वाहिलंय. तुम्ही MTech वगैरे? त्याला एक कारण आहे. खरं तर माझे वडील जादूगार आणि त्यांनी अख्खं आयुष्य त्यांचं जादूचे प्रयोग आणि बोलका भावला हे त्यांनी सादर केलं. ओके. तर लहानपणापासून मला त्यांना बघत बघत मी सुद्धा ऑब्झर्वेशनने जादू शिकलेली आहे. मी असे कुठले काही कोर्स केलेले नाही आहे किंवा त्यांनी येऊन मला काही असं 1 तासभर कोर्स घेतला आहे असं काही नाही आहे. त्यांना ऑब्झर्व करत शिकलं. त्यामुळे ते ऑब्झर्वेशननी मी काही शिकलो आहे, त्याच्याने आवड निर्माण झाली आणि पॅशन डेव्हलप होत गेलं. आणि अगदी मी तुम्हाला सांगायचं तर 2री-3री पासून मी शाळेत शोज करायला लागलो आणि अगदी गच्चीवरती सुद्धा घरामध्ये जाऊन मी शोज करायचो वगैरे. अशा पद्धतीने सुरू झालं. पण माझ्या वडिलांना ते आवडायचं नाही बरं का, खरं सांगतो. कारण मी लहानपणी ज्या वेळेला शोज करायचो ना तर ते मला म्हणायचे की अरे बाबा, आधी शिक्षण पूर्ण कर, बरोबर, तुझं काय एक्झाम्स असतील काय असेल ते पहिल्यांदा दे, मग तू हे याच्या मागे लाग. कारण की जादू हे ना खूप सुंदर व्यसन आहे. ते व्यसनच आहे पण ते सुंदर व्यसन आहे. ते जर लागलं ना तर बाकी सगळं बाजूला राहतं. त्यामुळे आधी शिक्षणाची जी बाजू आहे ती भक्कम कर आणि मग तू जादूकडे वळ. आणि मी तसंच केलं. मी पहिल्यांदा जादू ही छंदापुरतीच मर्यादित ठेवली. अगदी कॉलेजपर्यंत मी MTech केलं. MTechचं शिक्षण केल्यानंतर नोकरीला लागलो आणि मग मी हे प्रोफेशनल सुरू केलं, ज्याच्याने आपण कमर्शलाइज
केलं आणि नुसतं जादू नाही तर जादू आणि बोलका भावला या दोन्ही गोष्टी परफॉर्म करायला लागलो, म्हणजे व्हेंट्रोलॉक्विझम ॲज वेल एज मॅजिक. व्हेंट्रोलॉक्विझम आणि म्हणजे ते कळसूत्री बावले असतात त्यात फरक असतो, बरोबर? येस, ॲक्च्युली व्हेंट्रोलॉक्विझम म्हणजे शब्दभ्रम. इंग्लिशमध्ये आपण त्याला व्हेंट्रोलॉक्विझम म्हणतो आणि मराठीमध्ये शब्दभ्रमकला असं म्हणतो. म्हणजे पोटाला दाब देऊन जे बोलून आपण ज्या पद्धतीने आवाज काढतो आणि आपल्यासोबत एक पपेट असतो, एक टॉकिंग डॉल असतो आणि त्याच्या थ्रू आपण त्याच्या वाटे एक गप्पा, जसं की खरंच तो माणूस त्याच्याशी बोलतोय की तो मुलगा बोलतोय असं तुम्हाला वाटेल. या दोन्ही कला एकमेकांना हातात हात घालून जाणार असल्यामुळे तो तुमचा प्लस पॉईंट असं मला वाटतं. एका ठिकाणी लाफ्टर आहे, एका ठिकाणी आश्चर्य आहे. त्याचं दोघांचं कॉम्बिनेशन जर बनवलं तर एक 1.5 तासाचा माझा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य सुद्धा वाटेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल. आणि दुसरा जो पपेटचा जो भाग आहे तो कम्प्लिटली लाफ्टर आहे. 20-25 मिनिटं नुसतं लोक हसत असतात, वेगवेगळे पंचेस येत असतात आणि तो गमती जमती करणारा भावला आहे जो गप्पा मारतो. वा वा वा. आज आपण व्हेंट्रिकॉलिझम थोडंसं बाजूला ठेवणार आहोत. आपला जादू पाहिजे, कारण जादू हा विषय असा आहे की कदाचित 5 तासाचा पॉडकास्ट पण त्याच्यावर कमी पडेल. त्यामुळे आपण तो पपेटचा जो शो आहे त्याच्यासाठी एक वेगळा पॉडकास्ट काढून ठेवूयात नक्कीच. येस, मला थोडंसं पुढे जायचं आहे की आजही जादू म्हणले ना की लोकांना थोडंसं सुपर नॅचरल, दैवी असं काहीतरी वाटतं. विशेषतः गावाकडच्या खेड्याकडच्या लोकांना तर हातचालाकी करून वेळात काढणारे खूप लोक असतात. आर्टिस्ट म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय, एक जादूगार म्हणून? खरं तर जादू ही कला इतकी सुंदर कला आहे, पण ती पूर्णपणे एक प्रकारचं विज्ञान आहे, हातचालाकी आहे. हे मी ठामपणे सांगतो. कोणीही या जगामध्ये जादू करत असेल ना तर ती हातचालाकीच असते. त्याला कुठल्याही प्रकारचं मंत्रतंत्र अशी काही शक्ती नाही असं मी समजतो, ॲटलिस्ट माझ्या बाजूने मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक जे समजतात ते आता सोशल मीडियाच्या काळात वगैरे इतके आता जादूचे व्हिडिओज वगैरे आले, ते थोडंसं कमी होत चाललं आहे. पण तरीसुद्धा तळागाळात काही गावा शहरांमध्ये सुद्धा जादू ही खरी असते का, खरंच मेंटॅलिझम ॲक्ट होतो का, खरंच ती अशी कटिंग वगैरे झालेलं ते खरंच आहे का असं वाटतं. आणि असे लोकंसुद्धा मला, प्रेक्षकसुद्धा भेटतात की अरे तुम्ही ते खरंच केलं का हो, काय झालं हो, अशा पद्धतीने. पण मला खरंच इथं क्लिअर करायचं आहे की जादू ही ट्रिक असते, हातचालाकी असते, नजरबंदीचा खेळ असतो. पण डोळ्यांनी फसवणूक जरी केली तरी कल्पनेचा उत्सव असतो तो. तुमच्या म्हणजे थोडक्यात वास्तव विसरायला लावणारी जी कुठली कला असेल ती सगळी कला सुंदरच असते आणि त्याच्यामध्ये जादू हे खूप समर्पक आहे. आणि मला जादू या कलेचं वैशिष्ट्य असं वाटतं ना की एखादा माणूस आहे की ज्याला माहिती आहे की 100% हातचालाकीचं आहे, याच्या मागचं सायन्सचंही त्याला माहीत असेल एखाद्या जादूमागचं, तरी ना तो त्याच्यात गुंगून जातो. म्हणजे त्याला माहिती आहे की हे माझ्यासमोर घडते ते खोटं आहे, तरी ते बघायला फार भारी वाटतं. ठीक आहे, आता हातचालाकीचा विषय निघालाय तर मला एक छोटीशी हातचालाकी बघायची आहे तुमच्याकडून. फक्त एक विनंती आहे सर, आता तुम्ही ऑडियन्समधलं लोक निवडता आणि त्यांच्यावर जादू करता किंवा एखाद्याला वेड्यात काढता. आज तुमच्यासमोर मी एकटा ऑडियन्स आहे तुमचा, त्यामुळे मला इतकं वेड्यात काढू नका की लोक म्हणतील ज्याला याला कालपर्यंत हुशार समजत होतो, हा तर लई येडा निघाला. त्यामुळे एवढी एक विनंती माझी. जादूमध्ये देवाणघेवाण लागतं, कम्युनिकेशन लागतं, ऑडियन्सचं इन्व्हॉल्वमेंट लागतं. त्यामुळे ऑडियन्स सुद्धा याच्यामध्ये खूप श्रेष्ठ असतो. तसं काही होणार नाही. आपण कॉम्बिनेशननी हा जादू कला मोठी करूया. चला चला चला, आय एम सुपर एक्सायटेड. तर एक सिम्पल अशी ट्रिक आहे सर माझ्याकडे. माझ्याकडे तुम्ही जर बघत असाल तर सिम्पल असे 3 पानं आहेत. ठीक आहे, 3 पानं आहेत. मी काय करतो, हे 3 पानं तुम्हाला अशी दाखवतो. तुम्ही जर मला तुम्हाला दिसतं कुठले कुठले पत्ते? एक आहे चौकट 6, एक आहे किलवरची राणी आणि एक इस्पिक्सा 3. मधला पत्ता कोणता आहे? ती आहे किलवरची राणी. अच्छा, ठीक आहे. तुम्ही काय करायचं सर, हा मधला पत्ता घ्यायचा आहे आणि तुमच्या त्या डायरीवरती ठेवून द्या. ओके, मधला पत्ता घेतला, माझ्या डायरीवर ठेवला. हे 2 जे पत्ते आहेत, हे 2 सिंपल पत्ते मी इथे ठेवतो. ठीक आहे. हा, तर मधला पत्ता कुठला होता सर, जरा प्रेक्षकांना सांगाल का? मधला पत्ता होता किलवरची राणी. किलवरची राणी उघडून बघा आणि प्रेक्षकांना दाखवा. आता जोकर निघालाय, मेरे साथ स्कॅम हुआ है. नाही, काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे सर, काहीतरी गडबड आहे. पानाला पान लागलेलं आहे काहीतरी. नाही सर, प्युअर मॅजिक. नाही, तेच सांगतोय की मला हे 100% माहिती की हात चलाकी आहे, मला वेड्यात काढलंय तुम्ही. पण हे एवढं फॅसिनेटिंग आहे ना की मी हे धरू शकत नाहीये. येस सर. ओके, तर माझा अडाणीपणा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. आता याच्या मागची ट्रिक तुम्ही सांगणार आहात? नाही सर, ओके, असे काही ट्रिक्स आणलेत ज्याच्याने मी बरं शिकवेन सुद्धा. ही नको चालेल, काहीच हरकत नाही. मला कुठलीच अशी ट्रिक तुमच्याकडून जाणून घ्यायची नाही की ज्याने तुम्ही पुढे तुम्हाला असं होईल की उगाच सांगितली म्हणून. तुम्ही जे सांगायला कम्फर्टेबल असाल. मॅजिकची जी खासियत आहे ना, मॅजिकचा जो सरप्राईज एलिमेंट आहे ते त्याची ट्रिकच आहे. करेक्ट. जादू कशी होते जर दाखवलं तर जादू ही करमणुकीपुरती मर्यादित
राहणार नाही. बरोबर. त्याच्यामध्ये मग कळून जातं की हे असं होतं. मग समोरचा माणूस त्याच्यातली कलात्मकता करेक्ट विसरून जातो आणि मग म्हणतो हे तर असंच झालं होतं. त्यामुळे जादूची कलात्मकता कुठेही ढासळू न देणं हे जादूगार परम कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि मॅजिकचं हे एक सर्वात मोठा रूल आहे की डोंट रिव्हील द सिक्रेट. तरी सुद्धा बऱ्याच व्हिडिओजमध्ये आता रिव्हिलिंग चालू आहे, शिकवणं चालू आहे, पण एका दृष्टीने ते मला वाटतं चुकीचं आहे, एका दृष्टीने वाटतं की लोक अवेअर होत आहेत. मी ऍक्च्युली त्याच्यावर येणारच होतो की आत्ता इंटरनेटच्या जमान्यात सगळं अवेलेबल आहे. म्हणजे तुमची हार्डेस्टमधली हार्डेस्ट जादू जी आहे ती सुद्धा ट्रिक आजकाल एक 1.5 मिनिटाच्या रीलमध्ये रिव्हील होऊ शकते. तर मग अशा वेळी जादूगार लोक याच्याकडे कसं बघता? खरं सांगू का सर, मला सुद्धा हा प्रश्न पडतो ॲज अ कलाकार म्हणून. आणि थोडंसं वाईटही वाटतं की पूर्वी जादू ही कला खूपच सरप्रायझिंग असायची, पण आज परफॉर्म करताना काही लोकांना माहीत असतं ऑलरेडी, काही कुठे कुठे कोर्सेस करतात, काही करतात. पण तुम्हाला सांगू, जादू ही फक्त ट्रिकपुरती नाही आहे, तर त्याच्यामध्ये ऑडियन्स इंटरॅक्शनसुद्धा आहे, टायमिंग आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, तुमची बॉडी लँग्वेज आहे. अशा एंटायर स्किल्सवरून ते डेव्हलप झालेलं ट्रिक आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बघत असताना इवन दो काही जणांना ट्रिक माहिती जरी असेल तरी प्रेझेंटेशनच्या जोरावरती, त्या परफॉर्मन्सच्या स्किल्सवरती ना ती जादू खूप भारी वाटते. आणि असे अनेक लोक आहेत जे जादूला गंधसुद्धा नाही आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्टसुद्धा ठेवत नाहीत आणि प्रयोग पाहतात. मुलामुळे असेल किंवा घरातल्या फॅमिली मेंबर्समुळे, तरीसुद्धा त्यांना मॅजिक शो खूप आवडतो. तर त्यांच्यासाठी का होईना, किंवा जेणेकरून एक कलेचं काय म्हणतो आपण त्याला, कॅनव्हास वाढावा, यासाठी आपण प्रयत्न करावा असं मी समजतो. आणि बरेच असे जादू ही काय समुद्रासारखी आहे, बरेच ट्रिक्स आहेत. म्हणजे एखाद्या जादूगारकडे एवढे ट्रिक्स असतात ना, त्या 1.5 तासाच्या शोमध्ये त्याला काय दाखवू काय नको होत असतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणालो, प्रेझेंटेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल, त्याचं ऑडियन्सशी सोबत इंटरॅक्शन आणि टायमिंग. 4 प्रयोग जरी घेऊन आला ना जादूगार आणि त्याचे ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रिन्सिपल्सवर फॉलो केलं तरीसुद्धा शो एकदम गाजू शकतो आणि छान वाटू शकतो. बरोबर. ते इट्स नॉट अबाउट हाऊ मेनी ट्रिक्स यू हॅव, हाऊ मेनी प्रॉप्स यू हॅव, इट्स ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट. करेक्ट. त्यामुळे मॅजिक इज अ एक्सपिरियन्स, इट्स नॉट अबाउट ट्रिक. क्या बात आहे. येस. यात एक जादूगार म्हणून तुम्हाला सायन्स, सायकॉलॉजी असेल आणि ऑब्झर्वेशन, याचा ताळमेळ तुम्ही कसा घालता? कसा संबंध वाटतो तुम्हाला या तिघांचा एकमेकांशी ॲज अ जादूगार म्हणून? सायन्स, ऑब्झर्वेशन आणि सायकॉलॉजी. कारण तुम्ही म्हणता ना की ऑडियन्सची इंटरॅक्शन, समोरच्याची इंटरॅक्शन तोच करू शकतो जो समोरच्याची थोडीशी सायकॉलॉजी समजून घेऊ शकतो. करेक्ट आहे सर. माझं एक ह्याच्यावरती उदाहरण देतो. मी ज्यावेळेला प्रयोग करतो त्यावेळेला एक हिप्नॉटिझमचा सुद्धा माझा एक प्रयोग असतो. ओके. आता तुम्ही सायकोलॉजी हा विषय काढला तर 2 प्रयोगाच्या ह्याच्यात जातं. एक हिप्नॉटिझम आहे आणि दुसरं मेंटॅलिझम आहे. ऑफकोर्स हिप्नॉटिझम इज कम्प्लिटली डिफरंट आस्पेक्ट, बट मेंटॅलिझम तरी मॅजिकचा एक प्रकार आहे. ओके. मेंटॅलिझममध्ये तर हे सायन्स आणि एक प्रकारचं आर्ट आहे आणि ते सायकोलॉजीशी निगडीत आहे. आणि इवन दो साधंसुद्धा मॅजिक दाखवत असेल कुठं ना कुठेतरी सायकोलॉजीशी जुडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी सांगायचं, स्टेजवरती मी परफॉर्म करतो आहे आणि ऑडियन्समध्ये मी एकाला बोलवलं आहे. माझ्या डोक्यामध्ये असतं की तो ऑडियन्स येणारा जो आहे तो फनी आहे का, तो खूप सिरियस आहे, तो खूप असा ॲग्रेसिव्ह आहे, हे मला थोडंसं ओळखून घ्यावं लागतं. तर ती सायकोलॉजी माझ्यात पण असावी लागते की मी घेताना तो जो पर्सन मी तिथून घेतोय तो कशा पद्धतीचा आहे, हे ती स्किल आहे बरं का. बरोबर. आता मी हिप्नॉटिझमचा करतो, तो खरा हिप्नॉटिझमचा प्रयोग नसतो, तो कम्प्लिटली मॅजिकल हिप्नॉटिझम आहे. जे खास संमोहन शास्त्र शिकतात 4-4, 5-5 वर्ष घालून, त्यांच्याकडे जाऊन जे लोक संमोहित होऊन त्यांचे काही आजार बरे करतात, तर जादूगार पण तेवढा वेळ देतो का त्याला, की खरंच ते हिप्नॉटिझम असतं, की हिप्नॉटिझमच्या वरवरच्या गोष्टी काही माहिती असायला लागतात? सर, संमोहन शास्त्र हे कम्प्लिटली डिफरंट शास्त्र आहे आणि खूप त्याला अभ्यास लागतो वगैरे, साधना लागते आणि असं म्हणलं तर बराच वेळ द्यावा लागतो आणि त्याचं एक वेगळं स्किल सेट आहे आणि त्याची वेगळंच एक खूबी आहे असं म्हणतो. पण जादूमध्ये जे काही हिप्नॉटिझम केलं जातं, जे काही मी करतो ते इट्स कम्प्लिटली मॅजिकल आणि हे ट्रिक आहे. ओके. हां, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑडियन्समध्ये बसलात आणि मी खूप सुंदर शो करतो. मी सुरुवातीला कधीच हिप्नॉटिझम करत नाही. मी भरपूर प्रयोग दाखवतो, भारावून टाकतो आणि मध्ये मी हिप्नॉटिझमचा ॲक्ट घेतो. त्यामुळे मी अशा व्यक्तीला बोलवतो जो खूप हसतोय, खूप मला रिस्पॉन्स देतोय आणि खूप असे चेष्टा मस्करी सुद्धा आजूबाजूला करतोय. तो व्यक्ती याच्यासाठी पूर्ण साजेसा असतो. त्याला मी बोलवतो आणि हे ॲक्ट करवतो. ॲक्ट करताना तो ॲटोमॅटिकली ना सर भारावून जाऊन तो मला प्रतिसाद देतो. जसं मेंटॅलिझममध्ये सुद्धा आहे. तुम्ही सायकोलॉजी म्हणताय, मेंटॅलिझममध्ये सुद्धा तिथल्या तिथे केलेली ट्रिक आहे. असं कुठला मेंटॅलिस्ट आहे का की प्रॉप्स न वापरता आणि ऑडियन्सशी इंटरॅक्ट न करता इंडिपेंडेंटली, म्हणजे समोरासमोर की मेंटॅलिस्ट ॲक्ट करतो? असं होत नाही. आयदर ही वॉन्ट्स अ प्रॉप
मेंटॅलिझमच्या दृष्टीने, किंवा त्या ऑडियन्सची सायकोलॉजी ओळखण्यासाठी ऑडियन्स समोर पाहिजे, तो व्यक्ती समोर पाहिजे. मग त्याचं क्रशचं नाव ओळखेल, त्याचं ATMचं पिन काढेल, भरमसाठ गोष्टी. मला ना जादूचे प्रयोग जेव्हा बघायला जायचो सगळ्यात जास्त भीती याची वाटायची की माझ्याकडे हात करून तो मला स्टेजवर बोलवतो की काय. सगळ्या लहान मुलांना तीच भीती असायची. मी शेवटचा जादूचा प्रयोग बघितलेला काहीतरी सेकंड इयरला वगैरे असताना, आणि आमच्याच ग्रुपमधल्या एकाला त्यांनी वर बोलवलं आणि बरोबर त्यांनी ते हिप्नोटाईज करून सगळ्यात मेन त्यांचा जो ॲक्ट असतो तो म्हणजे कोण मुलगी आवडते तिचं नाव काढणं, आणि त्यांनी खरंच तिथे जाऊन बकला होता तो ते नाव. मला त्यामुळे तीच भीती वाटते. त्यामुळे म्हणजे तुम्ही वरून जेव्हा बघता ऑडियन्सकडे तेव्हा 5-7 मिनिटात तुम्ही हेरून ठेवता की आजचे माझे बकरे हे आहेत. ते कसं बघता तुम्ही? तुम्हाला असं कधी जाणवतं की हा माणूस माझी जादू पकडायला आलाय आज? सर खरं सांगू का, गमतीचा भाग सांगतो, बऱ्यापैकी लोक ही जादूगाराची फजिती बघायला आलेली असते. खरं सांगतो, कारण की जादू ही अशी कला आहे ना, त्याच्यामध्ये जसं तुम्ही गाणं घेतलं, गायकी तुम्हाला दिसते फार असं शास्त्रीय गायक आहे, वेगवेगळ्या ताना वगैरे घेतो, अरे वा 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 वा, सगळे वा वा, आपण पण वा वा, आणि खरंच खूप उत्कृष्ट असेल तर छानच. पण जादूमध्ये असं आहे ना, जादूमध्ये ट्रिक्स कसं होतं, आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता आहे की कसा रिव्हील होईल, कसं आपल्याला कळेल, कसं समजेल, याचीच उत्सुकता बऱ्याच मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा असते. आणि ते एकमेकात बोलत असतात की ना ह्याने असं केलं, मग ते खरं असतं, त्यांचं बरोबर असतं, चुकीचं असतं, तो भाग वेगळा. पण आफ्टर ऑल ते ट्रिक रिव्हील करण्यासाठीच तिथे बसलेलं असतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं म्हणालो की प्रेझेंटेशन, ऑडियन्सचं इंटरॅक्शन, आणि त्याचा जो स्किल आहे, जो अपार्ट फ्रॉम ट्रिक आहे, ते जर वरचढ झालं तर कुठेतरी परफॉर्मन्स त्याला अपील होतो. तर तशीच ऑडियन्स, मला तर तशीच ऑडियन्स लाभलेत की जेणेकरून ते बघायला आलेत की कसा करतो बघू, जरा बघूच यात. आणि बरेच म्हणजे ऑडियन्स असतात की त्यांना असं वाटत असतं की अरे हा काय करणार आहे, बरोबर बरोबर, या तोऱ्यात असतात. करेक्ट. आणि मग त्यांना जर शो पूर्ण बघितल्यानंतर त्यांना वाटतं अरे यार खरंच यार समथिंग डिफरंट. करेक्ट. आणि माझ्या बाबतीत एक चांगलं काय होतं, म्हणजे मी आय डोंट वॉन्ट टू साऊंड पॉम्पस, मला काही फुशारकी मारायची नाही, मी नोकरी करत करतो. त्यामुळे लोकांना असंही वाटतं की नोकरी करत सुद्धा हा करतो. आणि काही लोकांना आवडत सुद्धा नाही, कारण की फुल टाईम केलं पाहिजे, कलेला पूर्ण साधना लागते वगैरे. पण मी तुम्हाला इथे क्लिअर करतो की माझी जरी नोकरी आता सुरू झाली तर मी जादूशी कनेक्टेड लहानपणापासून आहे. बरोबर. जसे माझे वडील आहेत श्री गुरुराज कृष्णाजी मिर्जी, ते जादूगार एमराज नावाने शोज करत होते आणि करतात सुद्धा. तर त्यांना पाहत मी शिकलो, त्यामुळे माझे ट्रेनिंग लहानपणापासून आहे. तुम्ही त्यांना सुरुवातीला असिस्ट करायचात लहानपणी? मी प्रत्येक प्रयोगाला त्यांना असिस्ट केलेलं आहे. ओके. सोलापुरात असेल तर मी असिस्ट करायचो, बाहेरगावी मला जाता यायचं नाही बिकॉज ऑफ एक्झाम्स, स्कूल्स. पण जिथे जिथे मला पॉसिबल आहे तिथे मी जायचो आणि त्यांना असिस्ट. आणि असिस्ट काय, मी प्रयोगसुद्धा करायचो. बरं. त्यांचा एक गमतीशीर प्रयोग असायचा, गमतीशीर म्हणजे आश्चर्यकारक, मोठ्या स्वरूपाचा. ते थोडेसे पब्लिक शोज वगैरे मोठ्या प्रमाणाचे करायचे, तर ते मला पोत्यात घालायचे आणि रस्सी बांधायची आणि 12 गाठी बांधायचे पोत्याला, आणि वरती एक छोटीशी तंबू असं छोटंसं असं एक कवर घालायचे, आणि अवघ्या 1, 2, 3 म्हणजे अवघ्या 2 सेकंदामध्ये आदलाबदली व्हायची. बाहेर माझे वडील असायचे, आत मी असायचो. बरं. हां. तर हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग मी जेणेकरून मला आठवतंय की मी 7वी असल्यापासून ते अगदी कॉलेज लेवलपर्यंत मी सोलापुरात होतो, तोपर्यंत मी प्रत्येक प्रयोगात ह्या प्रयोगाला मी साथ दिली. ओके. डान्स पण करायचो. लहानपणी जरा डान्सचं फार होतं. मृत्यूदाता नावाचा सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये एक नाना नाना अरे नावाचं एक गाणं होतं. ते आम्हाला आमच्या वडिलांनी एक असं ठरवलं होतं की इंटरव्हल द्यायचा आणि इंटरव्हलमध्ये मुलाला डान्स करायचा, आणि माझा मोठा भाऊ आहे तो सुद्धा डान्स करायचा, एक गमतीचा भाग म्हणून. तर असं मी प्रत्येक प्रयोगामध्ये इन्व्हॉल्व असायचो. इनडायरेक्टली स्टेज फिअर कमी झाला त्यामुळे. बरोबर. स्टेज फिअर कधीच मला राहिला नाही. एक्स्टेम्पोर ज्या वेळेला आपण करतो थोडंफार नर्वसनेस असतं, पण कलाकार आहे म्हटल्यानंतर ते जन्माला स्टेजवरती आलो असं मला वाटतं. करेक्ट. मला पण म्हणजे हे खूप लोकांना माहिती नाही, पण माझ्या आईकडून माझ्याकडे कला आली आहे, त्यामुळे लहानपणापासूनच ती हाताला धरून स्टेजवर जे नेत होती, त्यामुळे स्टेज फिअर काय असतं याच्याशी कधी इंटरव्ह्यूच झालो नाही. त्यामुळे आज लोकांना जे वाटतं ना, अरे स्टेजवर जाऊन तू डायरेक्ट माईक घेऊन कुठल्याही विषयावर कसं काय बोलू शकतो. ठीक आहे, कुठल्याही विषयावर बोलायला अभ्यास लागू शकतोय, पण स्टेजवर जाणं ही जी भीती असते ही रिअल असते. हे जेव्हा मी कॉलेजला आलो आणि बाकीची मुलं स्टेजवर जाऊ शकत नाहीत, तेव्हा मला कळलं की अरे ही भीती खरंच आहे बरं का. पण आपल्या आईवडिलांची खरंच कृपा आहे की आपल्याला त्यांनी हाताला धरून वर नेलं. मग पहिला प्रयोग तुमचा जो होता इंडिव्हिज्युअल, जेव्हा वडील तुमच्यासोबत नव्हते स्टेजवर, तो कधी केलेला तुम्ही? तो खरं तर बघायला गेलं तर मी कॉलेजमध्ये केलं. बोलक्या भावल्याचा पहिला प्रयोग. अच्छा, बोलक्या भावल्याचा करा. आणि जादूचा मी कमर्शियल शो हा आफ्टर कोविड केलाय.
2020 साली ज्यावेळी कोविड संपलं, पहिलं लॉकडाऊन संपलं आणि दुसरं सुरू व्हायच्या आधी एक थोडा आपल्याला फ्रीडम मिळालं होतं. त्याच्यामध्ये एक 200 लोकं होती, त्याच्यात मी केला होता. त्याच्यामध्ये मी एक नाव घेणार नाही, पण फार मोठे खासदार आहेत, त्यांचा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला होता आणि तिथे मी शो केला होता. आणि बाकी लहानपणी वगैरे असे क्लोजअप मॅजिक जे म्हणतो आपण, जे फक्त 4 चौघात केले जातात, किंवा प्लॅटफॉर्म मॅजिक, माझं तसं प्लॅटफॉर्म मॅजिकच आहे, तिथे मी बरेच शोज केले. पण कमर्शियल शो जो पहिला आहे तो पोस्ट कोविड आहे माझा. म्हणजे एक 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झाली. आपण मेंटॅलिझमवर 2-3 वेळा बोललो, तर खूप आता जादूगार असे आहेत की ते मेंटॅलिझम चा यूज करून जास्त शोज करतात. तर तुम्ही आलाय आणि मेंटॅलिझमचा प्रयोग न पाहता मी तुम्हाला सोडला असं होणार नाही, त्यामुळे मला मेंटॅलिझमचा प्रयोग बघायचा आहे. नक्कीच. मेंटॅलिझम करत असताना विशेषतः म्हणजे मेंटॅलिझम तुम्हाला माहिती आहे, क्रश ओळखतात, ATM पिन ओळखतात. तसं मी आज एक प्रॉप घेऊन आलो आहे, प्रॉपनी करेन. माझ्याकडे हे तुम्ही जर बघत असाल, एक नोटपॅड आहे, एक सिम्पल असं नोटपॅड आहे आणि बरेच त्याच्यामध्ये असे प्राण्यांची नावं लिहिलेली आहे. तुम्ही जर बघत असाल कॅमेरामध्ये दिसेल का नाही माहिती नाही. वोल्फ, ईगल, शार्क, क्रोकोडाईल, पांडा, चिंपॅन्झी, गोट, रसेल्स वायपर, बियर, फिश, मंकी, किंग कोब्रा, ओके, कॅट, ओके, हां, असे आहेत. आता काय करायचं सर, मी हे जे असे आहेत तुमच्या समोर मी अशा पद्धतीने हे पानं असे करेन, तुम्हाला कुठे स्टॉप म्हणायचं तिथे स्टॉप म्हणा. ओके, हां. आणि ते प्राणी जे आहे ते तुम्ही बघायचं, हां, मला अजिबात दाखवायचं Yes, नाही. yes. वाटलंच कॅमेरामध्ये दाखवा, हो. पण मला बिलकुल दाखवू Yes. नका. ठीक आहे, हां, स्टॉप ओके, म्हणा. स्टॉप म्हणेन मी एका ठिकाणी. स्टॉप. हा प्राणी बघा, ओके, आलं लक्षात. दिसलं सर? ठीक आहे, आता मी बंद करतो आणि इथे ठेवून देतो. अजिबात मी बघितलेलं नाही आहे प्राणी. ओके, लेट्स फाइंड आउट दॅट. सर, प्राणी बरेच होते, तुम्ही नाव वाचलेत. हो, जंगली प्राणी होते बरेच, हो. हे की नाही. आणि काही प्राण्यांची नावं घेत असताना तुम्ही असं थोडंसं तुमच्या डोळ्यात एक वेगळीच एक्सप्रेशन जाणवत होते मला. ओके, पण जिथं थांबलं ना तिथे तुमचं एक्सप्रेशन खूप बदललंय. ओके. कदाचित त्या प्राण्याची तुम्हाला भीती वाटते का? वाटते? हो, मला काय सगळ्यांनाच वाटते. म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांना वाटते, पण पर्सनली तुम्हाला विचारायचं, हो, तुम्हाला खूप वाटते ऑफकोर्स. अच्छा, वाटते. कारण की तो प्राणी खूप डेंजरस आहे, हो की नाही. हां, अच्छा, तो प्राणी मध्ये खूप प्रकार आहेत सर. हां. काही बाधक आहेत, काही बाधक नाही आहेत, बरोबर. मी बरोबर. प्राण्यांचं नाव सांगतो. प्राण्याचं नाव आहे साप, स्नेक. शो. स्नेक, बरोबर. जबरदस्त. कस काय ओळखलं? सर, इट्स अ मेंटॅलिझम. तुमची सायकोलॉजी ओके. आणि ते ॲक्ट असं एकंदरीत कॉम्बिनेशन करून मी ओळखलंय. कारण की मी जिथं थांबवलं होतं ना तिथे तुमचं एक्सप्रेशन चेंज झाले आणि तुम्ही थोडेसे मागे सरकला, तुमच्या डोळ्यात एक चमक दिसली. डॉग असता, कॅट असता तर तुमचे एक्सप्रेशन्स वेगळे असते, पण स्नेक ज्या वेळेला आलं ना त्यावेळेला तुम्ही असं झालात. ते थोडंसं एक्सप्रेशन पण मी बघितलं. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की बघताना मी तुम्हाला विचारलं काय, तुम्हाला त्याची भीती वाटते. हां, मला काय, सगळ्यांनाच वाटते. करेक्ट. तिथे मी कॉन्फिडंट झालो की ते सापच असणार. ओके. आणि मी कॉन्फिडन्सनी तुम्हाला स्नेक सांगितलं, तुम्ही ते बरोबर होतं. आता एखाद्याने जर असं केलं, समजा आता स्नेक जेव्हा आलं हं, आणि तुम्ही ते डायरी ठेवली हं, आणि मला प्रश्न विचारायला लागला, हं. तर मी सापाचाच विचार करत होतो. हो, ठीक आहे, हो, कंटिन्यू माझ्या डोक्यात साप 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 हो, सुरू होतं. हो. समजा सापच असं त्याच्यात आलं असतं, हो. पण मी ठरवलं असतं की आता यांची फजिती करायची आणि मी डोक्यात फक्त कुत्र्याबद्दलच विचार करत राहिलो असतो. सर, तेही ओळखलं जातं की ओके. तुम्हाला साप आलेला आहे पण तुम्ही विचार कुत्र्याचं करताय. मेंटॅलिझम मध्ये तेच आहे. ओके. हा, आणि हेच आहे सर, ओके. एक प्रकारचं ट्रिकच आहे. मी हे सगळं करून सुद्धा मी सांगतो की ट्रिक आहे. इट्स ऑल अबाउट ट्रिक. ओके. आता गमतीचा भाग दाखवतो, दुसरा प्रयोग दाखवतो. इट्स काइंड ऑफ मेंटॅलिझम, बट मोस्ट ऑफ द थिंग इज रिलेटेड टू ट्रिक. हां, हे पत्ते आहेत. पिसा सर, बिंदास पिसा, पिसून वगैरे मला द्या. आपण तर एक्सपर्ट आहे यातले. वा, हे पॉडकास्ट व्यतिरिक्त करतो काय मी, हेच करतो. आणि पत्ते चेक सुद्धा करू शकता तुम्ही आतून, असे तुम्हाला जर बघायचं असतील. वा, सगळे नॉर्मल पत्ते आहेत. ग्रेट. नॉर्मल आहे, नॉर्मल. येस. कुठलाही पत्ता एक सिलेक्ट करा मधून आणि वरती ठेवा. ठीक आहे. ओके. हां, कुठलाही पत्ता मला न दाखवता, मधला काढू एक. हां, कुठलाही काढा. हां, आणि त्याच्यावरती ठेवा. याच्यावर. हां, वरती ठेवा. ओके. मी बघायचं आहे का? तुम्ही बघून ठेवायचं. हां, बघून ठेवायचं ना. ओके. दिसला. ओके. आता हा वरती ठेवा. वरती ठेव व्यवस्थित. हां, वरती ठेवा. ओके. सेफली हो,
ठेवून दिला. माझ्याकडे द्या सर. आता मी याच्यावरती बोट ठेवतो आणि तुम्हाला हा पत्ता मी सांगतो सर. सिम्पल आहे. हा पत्त्यामध्ये रंग असतात, लाल आणि काळा. हा पत्ता लाल रंगाचा आहे. बरोबर. ठीक आहे. आणि हा पत्ता राजा नाही, राणी नाही, गोटू नाही. हा पत्ता नंबर आहे. 7चं डायमंड आहे सर. आयुष्य. वा वा वा, क्या बात आहे. आय लव्ह दिस. कुठलाही पत्ता काढा, मी शोधून दाखवू शकतो. इट्स अ काइंड ऑफ मेंटॅलिझम बट मिक्स्ड विथ ट्रिक. असं आहे. मेंटॅलिझममध्ये असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण पॉडकास्टसाठी हे निवडलेलं आहे. आणि कुठलंही आपण ट्रिक करून दाखवू शकतो. तुम्ही आज जेवढे आले सगळ्या बघायच्या आहेत, मला किती पण वेळ लागू दे. ओके, पुढची. जादू नसताना जादू कशी केली जाऊ शकते, म्हणजे कुठली ट्रिक नाही आहे, पण तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये वळवून ट्रिक कशी केली जाऊ शकते, जी खऱ्या त्याच्यामध्ये कुठलीच ट्रिक नाही, कुठलीच हातचालाकी नाही, पण सिम्पल ट्रिक आहे. हे माझ्याकडे एन्व्हलप आहे बरं का. एन्व्हलपमध्ये हे माझ्याकडे काही पत्ते आहेत. मी पत्ते हे तुम्हाला नंतर रिव्हील करणार आहे. बरं. हे दाखवणार आहे मी पत्ते. पण 4 पत्ते आहेत आणि हे 4ही पत्ते एक्के आहेत बरं का. आत्ताच मी सांगतोय एक्के आहेत, पण हे इफेक्ट जो आहे मी नंतर तुम्हाला दाखवेन. हे एन्व्हलप तुमच्याकडे ठेवा. आता सर 4 एक्के आहेत. ठीक आहे. पत्त्यामध्ये कलर कोणते असतात? लाल आणि काळा. लाल आणि काळा असतात. ठीक आहे. तुम्ही लाल आणि काळ्यामध्ये कुठला तरी एक कलर सिलेक्ट करा. ओके. नाही, मला सांगा. सांगू? हां. काळा. ओके, ठीक आहे. काळा आपण कट करून टाकू. आता लालमध्ये डायमंड आणि हार्ट असतो, म्हणजे एक बदाम असतो आणि दुसरा डायमंड असतो, चौकट असतो. डायमंड आणि चौकटमध्ये चौकट आणि हार्टमध्ये, बदाममध्ये एक सिलेक्ट करा. ओके. आणि सांगा मला. बदाम आपण सिलेक्ट करू. ठीक आहे. आता बदाम आपण सिलेक्ट कराय, आणि मी व्हिडिओच्या आधीच सांगितलं होतं, प्रयोगाच्या आधीच सांगितलं होतं की एक्के आहेत सगळे. बदामचा एक्का ओपन करून बघा, त्याच्यावरती काहीतरी लिहिलं असेल. आयुष्यपत, हे काहीतरी भारी आहे. बदामच्या एक्क्यावर बरोबर विनर लिहिलं इथे. आणि सगळे पत्ते दाखवा सर. बदामवर लिहिलंय विनर. आता तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. अजिबात ट्रिक नाही आहे, हातचालाकी नव्हतीच ही, पण मॅजिक इफेक्ट आला ना. करेक्ट आहे. तुम्ही जर नीट व्हिडिओ बघितलं, प्रेक्षक सुद्धा बघितले ना, त्यांना कळेल मी मॅजिक कशी केली. ओके. सिम्पल आहे सर. मी काहीच केलं नाही. मी तुमचं फक्त जे विचार आहेत ते बदललेत त्या कार्डकडे. मी आधी काय म्हणालो, 4 एक्के कार्ड आहेत, मी एन्व्हलपमध्ये ठेवून दिले. आता तुमचं डोकं काय झालं, एक्के आहेत 4ही. मग मी म्हणालो कलर कुठले आहेत, काळे आहेत, लाल आहेत. तुम्ही म्हणालात काळे कट केलं. कट करायचं का सिलेक्ट करायचं माझ्यावरती. मी कट केलं. मग तुमचं लक्ष आता कटवरती गेलं नाही, आता सिलेक्शनवर आलं. मी म्हणालो हार्ट आहे आणि डायमंड आहे, तुम्ही कुठलं सिलेक्ट करा. तुम्ही जर डायमंड सिलेक्ट केलं असतं, डायमंड कट करू. तुम्ही जर म्हणाला असं हार्ट, एकाचा हार्ट सिलेक्ट करू, आणि त्याच्यावर तर विनर आहेच. बघा सर, म्हणजे काही नाही आहे. प्रॉप काय आहे सांगा. 4 कार्ड आहेत, त्याच्यावर एकावर विनर लिहिलंय मी फक्त. आता लोकांना अजून काय लिहिलेलं जाणवेल माहिती की माझ्या कपड्यावर काहीतरी लिहिलं जाणवेल लोकांना आता. सो मी हेच सांगायचं आहे की हाऊ यू कम्युनिकेट, हाऊ यू प्रेझेंट. करेक्ट. इट्स ऑल अबाउट दॅट. आणि हेच खरं एक्सपिरियन्स आहे सर. जादू म्हणजे काय असतं, ते एड्यात काढतो, डोळ्यात काहीतरी लपवतो आपल्यापासून आणि दाखवतो. पण इट्स नॉट अबाउट दॅट ना, इट्स अबाउट एक्सपिरियन्स. तुम्हाला मजा आली की नाही? खूप मजा आली. तुम्ही हसलात की नाही? येस येस येस. मग त्या 2 सेकंदाचं वास्तव जे आहे ते तुम्ही विसरलात आणि तुम्ही हे प्रयोगाकडे वळलात आणि एक्सपिरियन्स केलात. ते इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. सुंदर, मजा आली. येस. आणि काय होती सर ट्रिक? करेक्ट. 4 पानं आहेत, एकावर विनर लिहिलंय. भारी, बेस्ट. ओके, अजून मी ना एक प्रयोग, हात की सफाई काय असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कॅमेऱ्यामध्ये बघा, हे माझ्याकडे काही पत्ते आहेत बरं का, सिम्पल असे पत्ते आहेत. हे माझ्याकडे काही पत्ते आहेत, सिम्पल असे पत्ते आहेत. ठीक आहे. पहिला पत्ता कुठला आहे? बदामाट. आता स्लिट ऑफ हँड्स काय असतं? आता बघा, मी थोडंसं असं बसतो, हे बदामाठी आहे, हळूच बघितलं जोकर होतो. हां. आता बघा, हळूच बघितलं हाई स्पीक दुर्री होती. हळूच बघितलं चौकट 5 होतं. हळूच बघितलं स्पीक
इट्स अ स्लिट ऑफ हँड. हा. काहीच करत नाहीये मी. आता ते मी रिव्हील करणार नाही. ओके, ही नको इट्स अ व्हेरी इझी ट्रिक. तुम्ही व्हिडिओ बघून बघू शकता. पण हे प्रॅक्टिसने आलेलं आहे. आता बघा, हे बघा, मी किती फास्ट करेन तेवढा फास्ट मी करू शकतो. आयुष्यभर हे असं मी हे किती वेळ म्हणजे 1 तासभर जरी करायचं म्हणलं तरी करू शकतो. पत्ते बदलत होऊ शकतात. पण इट्स स्लिट ऑफ हँड, प्रॅक्टिसने आलेलं आहे. आता हे जोकर आहे. एकाला म्हणलं जोकर आहे. अरे खरंच जोकर आहे का? नाही आहे जोकर, तू नीट बघ. ग्रेट. मजा आहे ना सर. Yes. म्हणजे हे ट्रिक आहे ना, हे स्लिट ऑफ हँड्स आहे. त्याच्यामध्ये मी काय करतोय, कुठल्याही प्रकारचं ट्रिक नाही, साधे पान आहेत, पण स्लिट ऑफ हँड्स म्हणतो. स्पेशल पानं पण नाही येत नाही काय? बिलकुल काही नाही. माझ्या घरचा जरी कॅट तुम्हाला दिला तरी तुम्ही हे करू कुठलेही शकता. कार्ड्स द्या, तुम्हाला मी शिकवलं तरी तुम्ही घरी कुठेही करू शकता. त्याला कुठल्या प्रकारचे फक्त प्रॅक्टिस लागते. बरेच माझ्या प्रोफेशनमधले पण कलाकार हे जे व्हिडिओ बघत असतील त्यांनाही वाटलं पाहिजे की खरंच आपण जादू ही पुढे न्यायला पाहिजे. आणि नेतायत ते त्यांच्या प्रयत्नाने. बरोबर. पण व्हिडिओचा उद्देश हाच आहे. येस. है की नाही? आणि चांगली गोष्ट ही की लोकांमध्ये जादूबद्दल अजून कुतूहल आहे. जरी ट्रिक रिव्हील झालेल्या असतील इंस्टाग्रामवर तरी लोक जातात प्रयोगांना, बघतात. बघायला पाहिजे Yes, असं मला correct. काही इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्स. पुन्हा एकदा सांगतो. येस. ओके. आता पुढची जी जादू आहे ती खूप गमतीशीर आहे. हां. ही दोरी आहे सर, ह्याच्यात पण तुमची मदत लागणार आहे. येस. ही दोरी चेक करून पहा. ओके. जनरल नॉर्मल दोरी आपली. येस, व्यवस्थित आपली नाडी. स्पिनिंग टॉप, भवरा, त्याच्यासाठी पण अशी दोरी बरोबर. आपण वापरतो. हो. दोरीला किती टोक आहेत सर? 2 टोक आहेत. ठीक आहे. आपण काय करणार आहोत माहिती आहे का? गमतीचा भाग हा प्रयोग उद्घाटनासाठी मी करत असतो. आता उद्घाटनासाठी आपण रिबिन वापरतो, पण ही दोरी मॅजिकमध्ये काही होतं, त्यामुळे आपण ही दोरीचा वापर करू. दोरीचा मध्यभाग मला द्या. हां, मध्यभाग परत करा माझ्या हातात. आता ओके. तर हे दोरीचा असा मध्यभाग आहे आणि दोरीला 2 टोक आहेत. आता दोरी तुम्ही मधोमध कापणार आहात सर. ओ, माझ्याकडे कात्री आहे इथे. हां, दे कुड यू प्लीज हेल्प मी? हां, येस. ओके ओके. ही कात्री आहे. काप. हां, कापा. थँक्यू सो मच. आता सरांनी उद्घाटन केलेलं आहे. क्या बात आहे. आणि टाळ्या. जिथे कापलेली आहे दोरी तिथे मी हे अशी गाठ बांधलेली आहे. आता तुम्ही बघत असाल दोरी मधोमध कापली होती, दोरीला इथे मध्ये गाठ बांध. आधी दोरीला किती टोक होती? 2. नंतर कापल्यानंतर 4 टोकं झाली. मधल्या टोकांना अशी गाठ बांधली. आता मी काय करतो, ही जी गाठ बांधलेली दोरी आहे ही माझ्या अशा हाताला गुंडाळून घेतो. हा प्रयोग मी शिकवणार नाही आहे सर. बरं, नाही, आम्हाला शिकायचं नाही. आता हा प्रयोग मी शिकवणार नाही. माझ्याकडे मॅजिक वॅन्ड आहे. प्रत्येक जादूगाराकडे एक जादूची छडी असते. माझ्याकडे पण हॅरी पॉटर सारखी एक जादूची छडी आहे. ती माझ्या पिशवीत आहे. मी ती जादूची छडी याच्यावर फिरवतो. काय होतंय बघा. त्याच्यामध्ये एक जादूची छडी आहे माझ्याकडे. ही मी जादूची छडी याच्यावर फिरवतो. 1 2 and 3 गो. झाम झुम झपड झुम माझा फनी मंत्र आहे. झाम झुम झपड झुम. तुम्ही पण म्हणा सर. झाम झुम झपड झुम. ओके. आता काय करायचंय, ही बाजू आहे ही तुम्ही धरू शकता. जस्ट फील. ओके. दोरी पुन्हा आहे तशीच झालेली आहे. दाखवा माझ्या कॅमेऱ्यात दाखवतो मी. बाप रे. मी माझ्या हाताने कापली होती. ह्याची ट्रिक असणारच आहे माहिती, पण तरी इतका भारी वाटतंय ना मला की मी कापलेली पुन्हा ती जॉईन झालेली. वा. बेस्ट. खूप मस्त सर. थँक्यू सो मच. क्या बात आहे. खूप एक नंबर. आता प्रयोगाची प्रॉस बघा सर. दोरी, कुठे रबर, पण इफेक्ट आणि आश्चर्य पण वाटतं, लोकांनाही आवडतं. तेव्हा मॅजिकची ही शक्ती आहे सर. दिस इज द पॉवर ऑफ मॅजिक. ट्रिक आहे उगीच काय आहे असं नाही आहे. इट्स लाईक कम्प्लीट पॅकेज ऑफ आर्ट. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, प्रेझेंटेशन आहे. हेच मला सांगायचं आहे. क्या बात. गंमत वाटली की नाही? अगदी. आता अशाच पद्धतीचे माझ्याकडे अजून एक ट्रिक आहे. आपल्या घराघरामध्ये किंवा आपल्या खिशात हातरुमाल असतो. सिम्पल हातरुमाल आहे सर. चेक करून बघा एकदा. परत शंकेला वाव नको. शंकेला वाव नकोच. ओके. सिम्पल अशी जनरल रुमाल आहे. जनरल रुमाल आहे. मी काही करत नाही सर. ही जी रुमाल आहे ना, हे रुमाल मी असं असे 2 टोकाला पकडून असं गुंडाळतो, जेणेकरून मला गाड बांधायला सोपं जाईल. आणि मी ह्याला गाड बांधतो. आता मी एक गाड बांधतो. कॅमेरासमोर बघा. एक गाड बांधली आणि मी काय करतो, दुसरी एक गाड बांधतो. तुम्ही बघा नीट, मी गाड बांधतोय ना, आणि मी दुसरी गाड बांधतो. इथे एक दुसरी अशी गाड बांधली. आता हे गाड बांधलेले जो एक साईड आहे ना, तो तुम्ही असं ओढा. काहीच प्रॉब्लेम नाही. घट्ट ओढा. ठीक आहे, घट्ट ओढलेली आहे. हे दिसलेली आहे गाठ इथे आहे. आता मी काय करतो, ही गाठ आहे ना याच्यामध्ये लपवतो. सिम्पल असं आहे. ह्याच्यामध्ये गाठ बांधतो. पक्की आहे ना सर गाठ एकदम. ओके. आता तुम्ही काय करायचं, तुमचा हात घ्यायचा आहे सर. मला तुमचा हात द्या आणि ही गाठ इथे आहे का, नॉट आहे का बघा. चेक करा सर. कॅमेऱ्यात दिसतंय इथे नॉट असेल. इथे
चेक करा सर, आहे व्यवस्थित आहे. आता तुमचा हात पुढे करा, हात पुढे करा. हां ठीक आहे, इथे ठेवा आणि दुसरा हात याच्यावर ठेवा. झाम झूम झपड झूम 1 2 3. रुमाल उघडून बघा सर. गाठ पूर्ण गायब आहे. गाठ गेलेली आहे सर. फक्त सिंपल रुमालनी ही हातचलाकी केलेली आहे. आवडलं सर? एक नंबर. वा वा वा. लक्षातही नाही आली ती अजिबात. खूप भारी. वा. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. येस. मला थोडंसं विचारायचं आहे की कधी जादू फसली आहे का? कारण जी हातचलाकी दाखवून तुम्ही लोकांची वाहवा आणि टाळ्या मिळवता, तर त्यांच्यासमोरच कधीतरी एकदम असा प्रसंग आला आहे की अरे माझी जादू फसली आणि आता लोकांनी मला धरला. तुमच्या प्रश्नामध्ये 2 भाग आहेत. पहिल्यांदा तर असं आहे की जादू करत असताना लोकांना अपील होण्यासाठी बऱ्याच ॲट्रिब्यूट्स, बऱ्याच गोष्टी लागतात. बरोबर आहे. नुसती जादू आणि ट्रिक नाही, तर तुमचं इंटरॅक्शन कसं आहे, ऑडियन्सशी कसं कनेक्ट आहे, आणि मी सांग बॉडी लँग्वेज तुमची कशी आहे, तुम्ही कॉन्फिडंट आहात का. कारण की जसं हे शोमॅन म्हणतो ना आपण वन मॅन आर्मी आहोत. गायकाचं सूर इकडे तिकडे झालं, करेक्ट, तर थोडंसं समजू शकतात की नाही आजचा दिवस नाही आहे, घसा खराब आहे किंवा काय. जादूगाराला तसं नाही, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. त्याचं ट्रिक जर तिथे फसलं तर संपला, शोचा कार्यक्रमच तो पूर्ण रद्द केला जातो. तर कुठे ना कुठेतरी तो जो पॉईंट आहे तो कायम लक्षात ठेवायचा असतं. बॅक ऑफ माइंड ते चालत असतं जादूगाराच्या. पण प्रयोग करून करून, प्रॅक्टिस करून करून ना त्याला ते एक प्रकारचं एक म्हणतो ना आपण, एक ब्रेन लर्निंग होतं आणि तो परफॉर्म करायला मसल मेमरी वाटते त्याची. आणि दुसऱ्या भागाकडे जर तुम्हाला आलं, कुठली जादू फसली आहे का, तर खरं सर असं झालेलं आहे, बऱ्याचदा झालं. पहिला जो माझा प्रयोग होता, मी आत्ता जे खासदारांचाच प्रयोग म्हणलं, तिथे काय गंमत घडली माहिती का, बरेच मंत्री वगैरे ना माझ्या मागे बसले होते. हां, आणि माझा जो एक प्रकारचा म्हणतो मी मॅजिकचं जी सुरुवात असते ना, किंवा प्रयोगाची एक प्रकारची जी बैठक आहे ती कशी आहे, मी पार्लर मॅजिशियन आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म मॅजिशियन आहे. देयर इज अ थिन लाईन बिटवीन पार्लर अँड प्लॅटफॉर्म. मॅजिकचे ना इथे मी प्रकार सांगू इच्छितो. मॅजिकमध्ये क्लोजअप मॅजिक असते, इल्युजन असते. इल्युजन म्हणजे जे खूप मोठे मोठे जादूगार कटिंग आणि एकमेक असं मोठे मोठे प्रयोग करतात स्टेजवरती. कारच गायब केली, हत्तीच गायब केला, त्याला इल्युजन म्हटलं जातं. इल्युजन, ते इल्युजनिस्ट असतात. आणि क्लोजअप मॅजिशियन जे डेव्हिड ब्लेन असेल, आता डेव्हिड ब्लेन हे स्ट्रीट मॅजिशियन आहे, स्ट्रीट मॅजिशियनचा प्रकार आहे. जसे क्लोजअप मॅजिशियन्स पण खूप आहेत जे 4 चौघात प्रयोग करतात. कार्ड असेल, कॉईन असेल, पण ती इतकी सुंदर दिसते आणि कळत पण नाही की कसं केली, पण ते 4 चौघातच केली जाऊ शकते, कारण की ती व्हिजिबिलिटी तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे त्याला क्लोजअप मॅजिशियन म्हटलं. आणि अजून एक असतं जे मी तुम्हाला सांगितलं, ते म्हणजे मेंटॅलिझम. मेंटॅलिझम हा फार मोठा, म्हणजे एक मिनटं, बजवर्ड जसं AI आहे ना, आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे AI आहे बजवर्ड आहे, किंवा कॉर्पोरेटमध्ये सस्टेनेबिलिटी हा बजवर्ड आहे, AI सुद्धा आहे, तसं जादूमध्ये ना मेंटॅलिझम हे बजवर्ड झालं. कारण की आजकाल मोठे मोठे जादूगार सुद्धा मेंटॅलिझम, कारण पूर्वी मेंटॅलिझम तुम्ही बघत नव्हता की एवढं मेंटॅलिझमचं होता, काही ट्रिक्स मेंटॅलिझमकडे वळवून दाखवत होते, पण आता प्रॉपर मेंटॅलिस्ट सुद्धा डेव्हलप झालेत आणि मोठी मोठी नावं तर आहेतच मेंटॅलिझममध्ये. तर हे जादूचे असे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये मी कुठे बसतो, तर मी प्लॅटफॉर्म मॅजिशियन आहे, 500-1000 लोकांसमोर. तसं इल्युजनिस्ट पण प्रकार होऊ शकतो, तसे प्रॉप्स आणले की इल्युजनिस्ट. पण माझा जो बैठक आहे कार्यक्रमाची 1-1.5 तासाची, त्याच्यामध्ये जादू आणि बोलका भावला, त्याच्यामध्ये जे जादू आहे ते प्लॅटफॉर्म मॅजिकच्या दृष्टीने जातात. तर फसली कुठे सांगतो, प्लॅटफॉर्म मॅजिशियनला लागतं काय, स्वतःचे प्रॉप्स लागतात. आणि प्रॉप्ससाठी एक टेबल लागतो किंवा एखादं काहीतरी स्टूल लागतं, काहीतरी लागतं. माझा टेबल असतो, एक फार मोठा टेबल लागतो मला, आणि त्याच्यावरती सगळे साहित्य मी ठेवलेलं असतं. तर या कार्यक्रमामध्ये, ज्या मंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये झालं काय माहिती का, सगळे नेते मंडळी मागे बसले होते आणि त्यांच्यासमोर माझा टेबल होता आणि मी पुढे परफॉर्म करत होतो, आणि जवळपास 600-700 पब्लिक समोर बसली होती. ट्रिक दिसत असताना मागून कळतं की हे कशा पद्धतीने करतोय. मला वेगळाच प्रेशर आला होता सर त्या कार्यक्रमाचा, कारण की मागून सगळे नेते मंडळी हसत होते आणि मला प्रॉम्प्ट ऐकू येत होता, अरे मला कळलं त्यामुळे अजून प्रेशर. आणि त्याच्यामध्ये झालं असं, मी पहिला का दुसरा माझा प्रयोग होता दोरी कापण्याचा. तो दोरी कापण्याचा प्रयोग असा केला आणि प्रेशरमध्ये खरीच दोरी कापली गेली आणि दोरी अशी दाखवतोय प्रेक्षकांना आणि माझ्या हातात अशी दोरी दिसते, अरे सिरियसली दोरी कापली गेली आहे आणि लोकांना काही कळत नाहीये. पण मॅजिशियन तिथंच थांबत नाही, तीच कला आहे, तीच कलेचंच एक बाजू आहे. माझे वडील कायम म्हणतात,
त्यांचं एक म्हणणं असतं की काही जरी झालं, ते प्रयोग फसला किंवा काही जरी झालं तरी शो जो आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होऊ द्यायचा नाही आणि परत पुढचा प्रयोग धरायचा. ओके. तर मी काय केलं, ती दोरी अशी तुटली आणि हाईट कमी जास्त झाली ना, मी हाईट कमी जास्त आहे असं दाखवलं आणि जी हाईटमध्ये जास्त होती ना दोरी ती पकडली आणि त्याच्यावर प्रयोग केला. पुढचा प्रयोग, जो प्रयोग होणार होता. म्हणजे इथे प्रेझन्स ऑफ माइंड सुद्धा किती गरजेचं आहे. हात चालाकी एकदम अशी क्षणार्धात तुम्हाला तुम्हाला दाखवायची. म्हणजे ट्रिक फसलेली आहे, कळालंय, नर्वसनेस पण आहे कारण की मागे नेते मंडळी बसलेत, मोठी नेते मंडळी आहेत बरं का, आणि तिथे आपल्याला प्रेक्षक सुद्धा समोर पाहतायत, म्युझिक चालू आहे आणि आपल्याला ती ट्रिक परत पुढे करायची आहे आणि ती तितक्याच सुंदर पद्धतीने झाली सुद्धा. क्या बात आहे. अशा वेळी ना माझा एक अनुभव आहे कलाकार म्हणून, गर्दीमध्ये पण ना काही दर्दी बसलेले असतात, त्यांना कळतं हे चुकलं आहे, पण हा चुकल्यानंतर लगेच पुढे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून ते सारवासारव कशी करतो त्याची, याला ते दाद देतात. हो, नक्कीच नक्कीच. असे पण बरेच प्रसंग आलेत की जिथे येतात आणि म्हणतात की थोडंसं तिकडे हे झालं होतं पण तुम्ही खूप मस्त सावरून नेलं. क्या बात आहे. आणि प्रेझेंटेशन मध्ये पण असतं, बोलताना सुद्धा तुम्ही हे फार छान बोललात, ते फार छान बोललात, ते काही काही वेळेला ते ऍस्पेक्ट खूप बोरिंग वाटतो पण तुम्ही ते खूप छान नेऊन गेला, असं बऱ्याचदा होतं. नवीन नवीन जादू तुम्ही डेव्हलप करत असाल, त्याच्यावर काही प्रयोग करत असाल स्वतःवर किंवा काही आपल्या जवळच्या लोकांवर आणि मग ती स्टेजवर नेत असाल, तर नवीन जादू शिकण्यासाठी, नवीन जादू डेव्हलप करण्यासाठी आणि फायनली ती स्टेजवर जाण्यासाठी हा पिरियड किती असतो, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस किती लागते? तसं तुम्हाला म्हणालो की नवीन प्रयोग शिकला तर लगेच स्टेजवरती कधी कुठला प्रयोग दाखवला जात नाही. ओके. त्याला आरशासमोर किंवा आपण ज्या वेळेला एकटे असतो, बरोबर, इव्हन मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, रविवार असेल, शनिवार असेल वगैरे, मी वॉशरूम्समध्ये सुद्धा ट्रिक करून प्रॅक्टिस करून बघितली. म्हणजे आता तुम्ही म्हणाल एकटे असताना वॉशरूम कशाला, कारण मला असं वाटतं वॉशरूममध्ये सर्वात पीस ऑफ माइंड तिथेच असतं. एक्झॅक्टली. पॉडकास्टचे प्रश्न मला सगळ्यात जास्त इथेच सुचतात, बाकी कुठेही देवर, आणि हे नॅचरल आहे. हो, सगळ्याच कलाकारांचं हे कॉमन मत आहे. मला बरेच असे कल्पनाशक्तीचे उदाहरण मला वॉशरूममध्ये की अरे असा ट्रिक आहे, तसा ट्रिक. मग मी करत असताना सुद्धा कार्ड ट्रिक वगैरे आतमध्ये घेऊन जातो आणि करत असताना मला अरे असे दाखवू, तशी दाखवू, कारण की सर ट्रिकचा जो बेसिक फंडा आहे ना तो सगळीकडे कॉमन आहे. मेंटॅलिझममध्ये सुद्धा बरं का 4-5 पद्धती आहेत, किती का मोठा मेंटॅलिस्ट असेल, पण ते दाखवतो कसं. काही काही वेळेला ते खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती 4-5-10 जणांना बोलून सुद्धा दाखवलं जाऊ शकतं किंवा एकट्याला पण बोलून दाखवलं जातं. त्याचा जो कॅनव्हास आहे तो किती वाढवायचा आहे तो कलाकारावरती. त्यामुळे ना साधी कार्ड ट्रिक जरी असेल तरी तो कसा दाखवायचा आहे आणि लोकांना कसं अपील करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे मॅजिकमध्ये. ओके. हा, आणि मॅजिक मी तुम्हाला जसं म्हणेन इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्स. ट्रिक तर छोटीच असते. हा, मी तेच विचारत होतो मगाचं आपलं थोडंसं बाजूला राहिलं की साधारण किती वेळ घेता तुम्ही एकावर प्रॅक्टिस करून मग ती स्टेजवर उतरवण्यासाठी? तसं बघायला गेलं तर मला एक स्वतःला कॉन्फिडन्स येऊसपर्यंत कधी कधी असं सुद्धा झालेत, मी प्रयोग करतोय पण तो कॉन्फिडन्सच आला नाही, खरं सांगतो. मग असे अनेक प्रयोग असतील की जे तुमच्याकडे आहेत पण अजून तुम्ही स्टेजवर नाही दाखवलेत. आहेत ना, बरोबर. अहो खूप गमतीदार प्रयोग आहेत, पण मला असं वाटतं की हा प्रयोग मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. असं नाही की मला तो जमत नाही, पण मी जर हे स्टेजवरती दाखवला तर तो तितका अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही एक, किंवा मी कम्फर्टेबल नाही आहे. अरे बाबा 1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला भरमसाठ प्रयोग दाखवायचे आहेत, पण तुम्ही कम्फर्ट लेवल पण इम्पॉर्टंट असते. असा कुठला प्रयोग घेऊ नका ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की 80% फसायचे जास्त चान्सेस. बरोबर. तसा प्रयोग घेऊच नका ना, तुम्हाला पण कम्फर्ट वाटलं पाहिजे. अगदी कम्फर्ट झोन नाही, प्रॅक्टिसनी कम्फर्ट लेवल गाठू शकते, पण असा पण प्रयोग नको की चुकून. आता कागदाचे कितीतरी प्रयोग आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी नाही करत ते, कारण मला ते कुठेतरी कम्फर्ट लेवल जाणवत नाही. हां, आणि कदाचित माझं बैठकच अशी आहे शोची की मला ठरवलं आहे की जास्त सरप्रायझिंग, जास्त अपेलिंग अशा पद्धतीने डिझाईन केलेले प्रयोग आहेत. असे कित्येक प्रयोग आहेत जे प्रॅक्टिसनी पण मी त्या प्रोफेशनल लेवलला पोहोचू शकतो किंवा पोहोचलेलो सुद्धा आहे, पण मी करत नाही असं. पण काही काही जादू अशा असतात, अगदी ते बरोबर आहे. काही जादू अशा असतात ना की टोपली असते, टोपलीच्या खाली तो कागद ठेवतो, टोपली उघडून दाखवतो कागद आहे, टोपली उघडतो कबूतर आलं. आता अशा वेळी ना जरी माहिती की हात चालाकी आहे तरी कळत नाही की टोपली आणि त्या टेबलामध्ये जी जागा आहे त्याच्यात 2 मिनिटापूर्वी जो कागद होता, इथे कबूतर कुठेतरी असणार आधीपासून लपवून ठेवलेलं. तर ते कसं साध्य करतात, म्हणजे इतकं ते फॅसिनेटिंग आहे ना, आणि खरंच कळत नाही. ॲक्च्युली तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, ऑफकोर्स ट्रिक आहे, कारण तिथे लपवायला जागाच दिसत नाही. कबूतर लपवायला तर इतकी हुशारी येते कुठून लोकांकडे ती जादू डिझाईन करताना? सर ती ट्रिक तुमच्या समोरच होते सर. हो तेच ना, दिसत नाही. ती तर कला आहे सर, ॲक्च्युली त्याचं स्किल आहे. कारण की प्रॉप्सची एक ट्रिक असते,
अशा बऱ्याच गोष्टी असतात. काही आता कबूतर बरेच जण काढत नाहीत, आता ते रोलिंग स्ट्रिप काढतात. Rolling strip काढतात. रोलिंग स्ट्रिप अशी डान्सिंग पद्धतीने ते खाली आता पडते. बॅन पण झालंय हां, कबुतराला. कबूतर जर ॲनिमल्सना वगैरे किंवा बर्ड्सना वगैरे प्रोहिबिशन आलंय त्यामुळे. पण असे बरेच ती जी कला आहे ना सर, त्याच्यामध्ये त्या आर्टमध्ये त्या प्रॉपमध्ये बरेच असे गमती करता येतात आणि जादूगाराची पसंदीदा प्रयोग येतो. प्रत्येक जादूगार ते करतो, मी सुद्धा करतो. खूप सुंदर आहे. ओके, नाव इट्स टाइम फॉर मॅजिक अगेन. एखादा काहीतरी अजून एखादा प्रयोग. आता बरेच जादूगार इथे नाराज होतील. वा नाराज होतील. अच्छा, मला वाटलं नाही, आमच्या ऑडियन्समध्ये तयारही होतील जादूगार. नाही, ॲक्च्युली मला ह्याच्या मागे एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की मी हा प्रयोग शिकवतोय काय, तर जादूबद्दल काही लोकांची गैरसमज आहे. काही लोकांना वाटतं जादू म्हणजे फक्त ट्रिक आहे, पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे जादू म्हणजे काही मंत्रतंत्र विद्या वगैरे असं काहीतरी आहे. आता हे सिम्पल पत्त्याच्या जादूमध्ये मी दाखवणार आहे की जादू म्हणजे प्रेझेंटेशन स्किल, टायमिंग आणि त्याच्या मागे लागणारी कम्युनिकेशन आणि विथ ट्रिक, स्लिट ऑफ हँड ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, हात चालाकी. हे प्रयोग तुम्ही दाखवतो. तर सिम्पल असा प्रयोग आहे. तुम्ही जर बघत असाल इथे हे चार राज आहेत. ठीक आहे. इस्पिक, किंग, डायमंड, क्लब आणि हार्ट, म्हणजे बदाम, किल्वर, चौकट आणि इस्पिक सर्वांसमोर दिसतंय. माझ्याकडे अजून एक कार्ड आहे, इस्पिक एक्का. क्या बात. ठीक आहे, इस्पिक एक्का. आणि पत्त्यांना मागे जशी सिम्पल डिझाईन असते तशी डिझाईन आहे. मी जसं प्रयोगाच्या आधी सांगितलं की हा प्रयोग तुम्हाला शिकवणार आहे, तर ह्याच्या मागे एक कारण आहे, कारण की तुम्हाला जादूबद्दल कशा पद्धतीने आश्चर्य निर्माण करून दाखवू शकतो जादूगार हे दाखवायचं आहे आणि कलेचं महत्त्व पटवून द्यायचं. तर मी काय करतो, ह्या इस्पिक एक्का जो आहे याच्यामध्ये ठेवून देतो आणि तुमच्या सर्वांसमोर हे किंगचा जो इस्पिक आहे तो बाजूला काढतो. आता तुम्ही बघत असाल 3 राजा आहेत, एक इस्पिक एक्का आहे. मी सगळे पत्ते एकत्र करतो आणि माझा एक फनी मंत्र आहे बरं का, तो फक्त फनी मंत्रच आहे. ओके. काही गमती आबरा डाबरा असतं, काही गिलीगिलीछू असतं. माझं तसं आहे झाम झुम झपडझुम. आता झाम झुम झपडझुम असं म्हटलं आणि 1 2 and 3 म्हटलं की उघडून बघितलं तर सगळी पानं इतके झाले दिसतात. नाही, या मंत्रातली काहीतरी जादू आहे सर, उपनिषदातली 6वी ऋचा वाटते मलाही. आणि पुन्हा मी काय करतो, हे जे इस्पिकचा राजा आहे मी याच्यामध्ये ठेवतो आणि तुमच्या सर्वांसमोर हे इस्पिक एक्का जो आहे तो बाजूला काढतो. ओके. तुम्ही बघत असाल 3 एक्के आहेत, इस्पिक आहे, इस्पिक राजा आहे, तो मी परत एकत्र करतो आणि पुन्हा काय म्हणतो, झाम झुम झपडझुम. उघडून बघितलं तर सगळी पानं परत राजा झाली. आता तुम्हाला उत्सुकता असेल मी हे कसं केलं. आय एम गोइंग टू रिव्हील इट बिकॉज हे कसं केलं हे खूप छोटी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी इथे व्हिडिओ बघताना असं सुद्धा जाणवलं असेल की आम्हाला कळाली, काही लोक हुशार असतात किंवा ही पाहिली वगैरे. याच्यात मी तुम्हाला दाखवतो, पण ह्याच्या मागे दाखवताना प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन आणि झामझुम झपडझुम का म्हणालो किंवा काय काय गोष्टी याच्यामध्ये होत्या ते मी तुम्हाला सांगतो. की सुरुवातीला मी असे दाखवले पत्ते आणि तुम्हाला इंट्रोड्यूस करताना 4 पानं आहेत, बोलण्यात गुंतवलं. तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्या बोलण्याकडे होतं. ओके, तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे होतं. आता इथे इस्पिक एक्का घेतला. इस्पिक एक्का घेताना मी इथे ठेवत असताना मी इकडे करून घेतले होते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. असं समोर नाही करू शकत. बरोबर. इथे ठेवलं. हे बारीक गोष्टी आहेत, बारीक गोष्ट आहे. आणि ह्याच्या समोर तुम्हाला मी ह्या इस्पिक राजा काढून दाखवला. आता तुम्ही बघत असाल 3 राजा आहेत. पुन्हा मी इकडे घेतलं. करेक्ट. देयर इज अ फ्लो. पुन्हा मी इकडे घेतलं. 3 राजा आहेत, एक इस्पिक एक्का आहे. मी सगळे पत्ते एकत्र केलं असं म्हणाल्यानंतर मी झामझुम झपडझुम केला. झामझुम झपडझुम असताना उजवी बाजू मी माझ्या हाताकडे घेतली आणि अशी क्रॉस केली. तुम्हाला कुठेही असं जाणवलं नसेल की पत्ते फिरवून घेतले. ऑफकोर्स जाणवलं असेल, पण ते फ्लो मध्ये जाणवलं. एवढं लक्ष देण्यात इतकं नाही वाटलं आम्हाला. सहज आहे, उजव्या हातात घेतोय तो. उजव्या हातात घेतलं आणि मी उघडून ज्यावेळी दाखवलं त्यावेळी सगळे इक्के दिसले. आता इक्का दाखवल्यानंतर तुम्ही सरप्राईज झालात. एक्झॅक्टली. असं टाळ्या वाजवा वाटल्यात. हे असे दिसले, आश्चर्य व्यक्त झालं. चुकून जर असं दिसलं असतं ना तर खूप भाई साहेब दाखव. ठीक आहे, हे पत्ते असे आहेत आणि जो पहिला पत्ता आहे तो पूर्ण आहे. ओके. आणि इस्पिक राजा सुद्धा पूर्ण आहे. अच्छा, ओके. पण दाखवण्याची जी पद्धत आहे, हे 2 पत्ते रेड हायरिंग साठी होते, म्हणजे आमचं लक्ष पूर्ण तिकडे गेलं आणि हे उरलेल्या याच्यात तुम्ही हात चाला केली. एक्झॅक्टली. तर ही तर गंमत आहे सर. आता तुम्ही बघा ट्रिक किती छोटी आहे. अर्धे पत्ते आहेत. लोक सुद्धा कमेंट करतील काय हे अर्धे तर पत्ते, आम्हाला माहिती, पण तुम्ही दाखवता कसं. किंवा ATPC सर, बोलता बोलता समजा बोट सरकलं, अजून एक पत्ता खाली आला, सरकवलंच नाही तो, बोलता बोलता असं प्रेशर मध्ये आला, ऑडियन्स मध्ये कुठला मोठा माणूस बसला आणि त्याच्या दबावाखाली दाखवतो. इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन.
ATPC सूत्र ठेवतो मी, ऑडियन्स इंटरॅक्शन, टायमिंग, प्रेझेंटेशन स्किल आणि C म्हणजे कम्युनिकेशन. हे ATPC सूत्रानुसार जादू केली जाते. वा वा. आणि ट्रिक तर आहेच, स्लिट ऑफ हँड्स आहेच. तर ही गमतीदार जादू अशी आहे. सुंदर, एक नंबर. मीच वेड्यात निघालो आता आणि आमचे अनेक ऑडियन्स पण वेड्यात निघाले. पण थँक्यू सो मच, तुम्ही एक ट्रिक रिव्हील केली आमच्यासाठी. आणि सॉरी टू ऑल द मॅजिशियन्स बिकॉज आय वॉन्टेड टू डिस्क्लोज दिस मॅजिक बिकॉज आय वॉन्टेड टू शेअर द इम्पॉर्टन्स ऑफ मॅजिक. करेक्ट आहे. आणि ऑडियन्सनाही सांगेन मी की जर तुम्ही कुठल्या मॅजिक ट्रिकला गेलात किंवा सरांच्या पण मॅजिक शोला आणि ही जर जादू दाखवली त्यांनी, तर वाटलंच तर तेवढ्या वेळेस वॉशरूमला जाऊन तुम्हाला माहित असल्यामुळे, पण रिव्हील करू नका यार, कोणीही रिव्हील करू नका, कारण यू शुड रिस्पेक्ट अन आर्टिस्ट. कारण मॅजिकचं मी म्हणा, इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्स. ट्रिक काय कळून जाते, पण एक्सपिरियन्स घ्या, इम्पॉर्टंट ते आहे. मॅजिक शोचं ना एक अट्रॅक्शन बर्थडे पार्टीजमध्ये पण असतं. अनेक पालक त्यांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी, सगळ्या लहान मुलांमध्ये ती जादूचा प्रयोग ठेवतात. ते तर काय चॅलेंजिंग असतं लहान मुलांच्या शोमध्ये वेगळं असं? थँक्स फॉर आस्किंग दिस क्वेश्चन फर्स्ट ऑफ ऑल, कारण की मला हे प्रत्येक वेळी जाणवतं. बर्थडे पार्टीमध्ये काय असतं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोण असतो सर बर्थडेमध्ये? म्हणजे बर्थडे बॉय किंवा बर्थडे गर्ल, त्या व्यक्ती असते तिथे जे काही सेलिब्रेट. जादूगार हा एक प्रकारचा तिथे सर्व्हिसमॅन असतो. करेक्ट. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच ठिकाणी मॅजिशियन्सना सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून बघितलं जातं. बट देअर आर्ट इज इमोशनल आर्ट. ते इमोशनली कनेक्ट व्हायला तुमच्याकडे आलेत. त्यामुळे माझं एक अट ठेवतो नेहमी बड्डेजना, की केक कटिंग होऊ द्यात, त्याच्यानंतर मॅजिक शो करा, किंवा मॅजिक शो करा, मॅजिक पपेट शो माझा जो काय तो करा, आणि त्याच्यानंतर केक कटिंग ठेवा. पण मला पूर्णपणे डेडिकेटेड तेवढं टायमिंग द्या, जेणेकरून ऑडियन्स असतील माझ्यासमोर आणि फुल प्रयोग केला जाईल. आणि त्याच्यामध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन डेफिनेटली मी प्रयोगामध्ये त्या बर्थडे बॉयला, बर्थडे गर्लला घेतो आणि त्यांनासुद्धा ग्रीट करतो, त्याच्यामध्ये त्यांचं कौतुक करतो, त्यांना विश करतो, सगळं आहे. पण तो जो पार्ट आहे ना, तो माझा असला पाहिजे, कारण कलाकाराला तो पार्ट फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी असं बघतो की चालू आहे प्रयोग आणि बाहेर मागे खात आहेत, बफे सिस्टीम चालू आहे आणि लोक खाण्यामध्ये चांगलं झालंय श्रीखंड किंवा एक जण आहे आता करतोय, चालू आहे. मी असं शक्यतो ठेवत नाही. विथ गॉड्स ग्रेस टचवूड, ॲक्च्युली माझ्या बाबतीत असं झालं की मी प्रत्येक बर्थडे प्रयोग सुद्धा खूप सुंदर पद्धतीने माझे झालेले आहेत आणि खूप छान वाटले लोकांना. आत्ता डिजिटल एरा आहे आणि अटेन्शन स्पॅन लोकांचा खूप कमी झाला आहे. म्हणजे 1.5 मिनिटाचा रील असतो, त्याला पण इंस्टाग्रामने आता जर तुम्ही स्क्रीनला दाबून धरलं तर 2x पळतो तो. म्हणजे तो अक्षरशः 40-50 सेकंदात बघितला जातो. अशा वेळी अशा कलाकारांचं किती महत्त्व आहे की जे स्टेजवर जाऊन लोकांना एखादी ट्रिक एक 10-15 मिनटं खेळवून ठेवण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. तुम्हाला काय चॅलेंज वाटतं या डिजिटल स्पॅन जो त्यांचा लोकांचा कमी झाला आहे, अटेन्शन स्पॅन, त्याच्यामध्ये एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून तुम्हाला किती वाटतं की याचा फटका बसू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे सर. फटका बसू शकतो म्हणण्यापेक्षा फटका बसतोय असं मी म्हणेन, कारण की त्याच्यामध्ये काही हायपोथेटिकल गोष्ट नाही. प्रयोग करत असताना बरेच लहान मुलांचं जे पूर्वी अटेन्शन स्पॅन होता तो जास्त असायचा. प्रयोग दाखवत असताना त्यांची उत्सुकता वेगळी असायची. आजकाल एकतर माहिती असतं किंवा अटेन्शन स्पॅन कमी असतो, त्यामुळे ते बघण्याची उत्सुकता तितकीशी दिसत नाही असं जाणवतं. पण तेच म्हणतो सर, तुम्ही प्रयोगाची स्टाईल, डिझाईन, तुमचा जो क्राफ्ट आहे प्रयोगाचा तो असा बनवा की जितक्यात पद्धतीने अपील करता येईल. कारण की चित्रपट पण तुम्ही बनवताय किंवा कुठलीही गोष्ट बनवताय, लोकांना कधी कधी बोरिंग वाटू शकते ना. अधिकाधिक इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुम्हाला काय की इट्स यू कॅन टेक इट एज अ चॅलेंज. अटेन्शन स्पॅन कमी झालाय पण खिळवून ठेवायचं. बरोबर. आता जादूगार मला सांगा इंस्टाग्राम रील पण बनवतो. हो, डेव्हिड ब्लेनचे किती रील्स आहेत किंवा किती मेंटॅलिस्ट आहेत की जे मेंटॅलिझमचं ॲक्ट करतात, पण ते परफॉर्मसुद्धा स्टेजवर करतात. सो दे हॅव हँडल बोथ द थिंग्स केअरफुली. तशा पद्धतीने तुम्ही प्रयोग करताना सुद्धा ते इंटरेस्ट असा वाढवा प्रयोगामध्ये स्टेप बाय स्टेप की ते खिळवून राहतील. बरोबर. आणि ते इट्स ऑल अबाउट स्किल्स, की तुम्ही कॉम्पिटन्सीज तुमचे स्वतःचे जे काही कौशल्य आहे ते कसं डेव्हलप केलं आहे, बरोबर, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. पण डेफिनेटली कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की खरंच अटेन्शन स्पॅन कमी झालेला दिसतो. ती धडपड जी होती, उत्सुकता होती, ती कुठेतरी कमी झाली. आता वेगळ्याच पद्धतीने, हे तर मुलांचं झालं अटेन्शन स्पॅन किंवा मोठ्यांचं झालं. मोबाईल फोन सुद्धा असतात, ते व्हिडिओ काढत असतात. शो बघा, व्हिडिओ एखादा नंतर तुम्ही एखाद्या प्रयोगाचा कंटिन्युअस प्रयोग चालूच असतो आणि हे चालूच असतं. मग तुम्ही कनेक्ट कसे होणार? बरोबर. आणि हे माझ्या कलाकाराचा प्रॉब्लेम नाही आहे, बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. इव्हन नाटकात सुद्धा
बऱ्याचदा आपण पाहतो की मोबाईल फोन वाजू नये, कारण की कुठेतरी डिसिप्लिन कमी होतं त्या आर्टचं. तर तसं मलाही जाणवतं बऱ्याचदा. मी सांगत असतो की मोबाईल फोन्स थोडेसे बाजूला ठेवा, किंवा घेत असतील व्हिडिओ तर घेऊ देतो, पण तो इम्पॅक्ट होऊ देत नाही माझ्या शोवरती, असं आहे. मला थोडं या जादूगार या प्रोफेशनमधल्या शिफ्टबद्दल थोडंसं बोलायचं आहे. मला आठवतं लहानपणी की एक जादूगार जर आला गावात तर तो महिनाभर असायचा. म्हणजे महिनाभर आधीपासून त्याची चर्चा असायची. कोणीतरी गावातलाच एक मोठा माणूस असायचा ज्याने तो शो आणलेला असायचा. मग ॲडव्हान्स बुकिंग असायचं. मग तो जादूगार गावात आलाय त्याची मिरवणूक काढली जायची, किंवा तो एक अनाऊन्स केलं जायचं की हा जादूगार इतके इतके वाजता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवणार आहे. मग सगळं गाव त्याला बघायला. विथ द टाईम थोडंसं स्वरूप बदलत गेलं आता, आणि आता कॉर्पोरेट शोज जास्त होतात. तुम्हाला स्पेशली इन्व्हाइट केलं जातं. ते मोठमोठे तंबू लावून शो आजकाल गावाकडे पण बघायला मिळत नाही. फार तर एखाद्या जत्रेत एखादा शो ठेवला जातो. तर मला तुम्हाला जादूगार म्हणून तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत जो शिफ्ट बघितला आहे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मला खास करून माझ्या वडिलांचा उल्लेख करावा लागेल, कारण माझे वडील जत्रेत शो करायचे. हां, आणि ते त्या पद्धतीचे प्रयोग केले, जादूचे प्रयोग बसवलेले आहेत तंबू लावून वगैरे, आणि अगदी शाळा कॉलेजमध्ये सुद्धा शोज करतात. बरोबर. तर तो शिफ्ट मी पाहिला आहे, मी स्वतःसुद्धा केला आहे. असं म्हणण्यापेक्षा माझा एक्सपिरियन्स तसा नाही, पण मी पाहिला खूप आहे. तर खरं सांगायचं तर तामझाम खूप असते सर. माणसं गोळा करून 25 लोक पाहिजे, ते ट्रक आपल्या बांबू वगैरे सगळं, करेक्ट. आणि प्रॉप्स एवढे, तर खूप खरं बघायला तर नुकसानकारक कार्यक्रम आहे ते. बऱ्याच कलाकारांना नुकसान झेलावं लागतं. ओके. हां, किती जरी खूप प्रसिद्धी जरी मिळालं, असे खूप कलाकार होते जे पूर्वी यायचे, शोज करायचे, प्रसिद्धी खूप मिळायची, पण त्यावेळेला मोबाईल्स, इंटरनेट्स खूप कमी होते. लोकांना आश्चर्य वाटायचं. आज तुम्ही सर्कसचंच बघा ना काय झालं. एक्झॅक्टली. पूर्वी मला आठवतं लहानपणी सर्कस हाऊसफुल जायचे. करेक्ट. ते त्यांचे जे 3 शोज असायचे सिक्वेन्सनी, ते हाऊसफुल. आज सर्कस आलं तरी पाठमोर करून बघत नाही आपण, कोणीच नाही बघत. तर तो प्रॉब्लेम आहे. तर आता काय झालं, मेंटॅलिझमकडे का शिफ्ट झालेत लोक जास्त. मेंटॅलिझममध्ये प्रॉप्स लागत नाहीत. मेंटॅलिझम इज कनेक्टेड टू कॉर्पोरेट शोज, इवन मॅजिक शोज ऑल्सो. क्लोजअप असेल, किंवा मी जे प्लॅटफॉर्म मॅजिक म्हणालो, इल्युजन. स्टेज शोजमध्ये ना तुम्हाला एकतर ते तिकीटं विकायचं, मग त्या स्पॉन्सरला हुडका किंवा त्या कोलॅबरेटर्सना हुडका, आणि तिकीट विकून वगैरे करायचं असं तामझाम असेल फार मोठा, तुमचा तो तितका टीम असली पाहिजे. असे कित्येक कलाकार आहेत, गणित बसलं पाहिजे, आणि त्याच्यामधून तुम्हाला होणारा प्रॉफिट, फायदा तो किती. तर त्याचं जर एकंदर आकलन केलं ना सर, तर बिझनेस स्ट्रॅटेजीनुसार जर बघितलं, यशस्वी होणारच नाही असं नाही, पण कुतूहलता आणि त्याच्यामध्ये राहिलेली जी नैसर्गिकता आहे ना, ती कुठे ना कुठेतरी कमी झाली आहे बिकॉज ऑफ दिस सोशल मीडिया अँड ऑल. अरे हा प्रयोग इथे जो दाखवला तो माझ्या मोबाईलवरती दिसतोय मला, बरोबर, तर मी का जाऊ, असं एक कुठेतरी झालं असावं म्हणून. आणि प्रयोग करणारा सुद्धा विचार करतो की अरे बाबा, मी मेंटॅलिझम करून तितक्याच ऑडियन्सला अपील करणार आहे, तेवढेच तिकीट विक्री करणार आहे, तर मी काय एवढे मोठे मोठे तामझाम प्रयोग घेऊन, कटिंग चॉपिंगवाले प्रयोग घेऊन मी ते करू. बरोबर. तरीसुद्धा त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रयोग केले जात आहेत. आज उत्तर भारतात जर बघितलात तर तसे जादूगार अजून प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. ओके ओके. हां, मी नावं नाही घेणार, पण असे खूप जादूगार आहेत. गुजरातमध्ये, बंगालमध्ये किंवा राजस्थानमध्ये घ्या, मोठी मोठी नावं केलेली आहेत. तर त्यांच्या पद्धतीने ते तंबू लावतात आणि शोजसुद्धा करतात, आणि तिकीट विक्रीसुद्धा भरमसाठ होते. इवन त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा, लॉस में चल रहा है सर, फिर भी हम कर रहे हैं, क्योंकि बचपन से यही करते आ रहे हैं, दूसरा कुछ किया ही नहीं है. तर असं चालू आहे. आणि काही लोक फायद्यात पण आहेत. ते शेती केल्यासारखं आहे सर, जमीन आहे, शेती चालू आहे, पण नुकसान होतोय, फायदा होतोय, तसं आहे. ॲक्च्युली जादूचा लवर म्हणजे जादूगारांचा अनेक मी खूप प्रयोग बघितले, तर मला वाटतं की टिकलं पाहिजे, वाढलंही पाहिजे. आणि जर शिफ्ट झाला असेल, तो जर वाईटात चांगलं बघायला गेलं तर जादूगारांच्या खरंच इन्कमसाठी चांगला असेल तर तो पण एक चांगला शिफ्ट आहे असं वाटतं मला. कारण तुम्हाला माहीत असतं मला उद्या 7 ते 9 शो करायचा आहे, त्याचा माझा ॲडव्हान्स पेमेंट अर्धा आलेला आहे, उरलेलं पेमेंट उद्या मिळणार आहे, मी प्रॉफिटमध्ये आहे. कारण 15 दिवस जर तंबू लावून तुम्ही शो करताय आणि 15व्या दिवशी जर कळतंय की अरे आपला जेवढा पैसा आला त्याच्यापेक्षा जास्त गेला, तर ते किती वाईट वाटत असेल एखाद्या कलाकाराला की 15 दिवस तो त्याची 7-8 जणांची टीम घेऊन आला, एवढा खर्च केला, एवढा तामझाम लावलाय. तर खरंच ही कला टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. आणि लोककला आहे सर. येस, जादू ही कला लोककला आहे. आणि रिकग्निशन तसं पाहायला गेलं तर संगीता इतकं रिकग्निशन खरंच जादूला आहे का, ऑनेस्टली सांगायचं अगदी खरंच नाही. तर माझा हा प्रयत्न आहे, बिंग एज्युकेटेड गाय, आय वॉन्ट टू
फ्लरिश इन टू मॅजिक इन सच अ वे की लोकांना रिकग्नाईजसुद्धा मॅजिक एक वेगळ्या पद्धतीने व्हावं. ही माझी धडपड आहे आणि तीच धडपड आहे माझ्या वडिलांचं मी जी काही लिगसी आहे ती फॉलो करतोय वगैरे तो सगळा भाग आहे, पण जादूला सुद्धा मोठं करायची धडपड आहे. क्या बात आहे. त्यामुळेच हा पॉडकास्ट करतोय असं मस्त पण. मस्त बेस्ट. नवीन कोणी या क्षेत्रात येऊ इच्छित असतील की ज्यांना असं वाटतंय की माझ्याकडे पण हे 4-5 जे मुद्दे आहेत ते आहेत, 4-5 ज्या कला लागतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर नक्की यावं, कारण की दिस इज द प्लॅटफॉर्म की तुम्ही 4-5 जणांना सुद्धा अपील करू शकता, इम्प्रेस करू शकता, एंटरटेन करू शकता. इम्प्रेस म्हणण्यापेक्षा एंटरटेन करू शकता आणि मोठ्या लोकांना सुद्धा जे जिथे 400-500 लोक आहेत त्यांना सुद्धा एंटरटेन करू शकता. प्रॉब्लेम हाच आहे की नुसतं ह्याच्यात वाहत जाऊ नका, एज्युकेशन आधी कंप्लीट करा. एक कुठेतरी तुमचा जो डे टू डे जो तुमचे जे काही पेमेंट असेल किंवा काही रेग्युलर तुमची जी काही अमाऊंट असेल ती सर्टन अमाऊंट तुमची फिक्स येऊ द्यात महिन्याला, कारण तुम्हाला बिल्स भरायचे आहेत, तुम्हाला EMIs भरायचे असणार आहेत फ्युचरमध्ये. हां, तुम्ही खूप पैसेवाले ऑलरेडी असाल ना, तुम्ही छंद म्हणून करणार असा तो भाग वेगळा, पण बरेच लोक जे मध्यमवर्गीय आहेत, आता माझाच विषय घ्या, मी जॉब करतोय आणि हे शोज करतोय, कारण मी एक्सेप्ट केलं आहे की मी काय तो पूर्णपणे असं तामझाम घेऊन प्रयोग करणाऱ्यापैकी नाही. मला तो छंद जपायचा होता, मी जपत आलो आणि नंतर मला वाटलं अरे इट इज गोइंग टू बिकम एक प्रकारचं स्टेजवरती पण मी कमर्शियली करू शकतो आणि सोबत मी करायला लागलो. आता काही जण म्हणतील नाही सोबत करायला नाही पाहिजे, फुल टाईम केलं पाहिजे, पुढे जाऊन मी करेन सुद्धा, पण फायनान्शियल फ्रीडम आल्यानंतर करेन, कारण ती बाजू खूप इम्पॉर्टंट आहे. तसं मी लहान मुलांना जे कोणी इच्छित आहेत करावं, इंटरेस्टनी करावं, स्टेज शोज करावेत, शाळा कॉलेज जिथे जिथे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल तिथे तिथे करा. कला खरंच सगळ्यांमध्ये पोचली पाहिजे, पण फर्स्ट कम्प्लीट युअर एज्युकेशन. ओके. आणि खूप बोटावर मोजण्या इतके कलाकार आहेत जे कम्प्लिटली लहानपणापासून तेच केलं आणि मोठे झालेत, पण काही जणांना खूप जणांना स्ट्रगलसुद्धा आला आहे. तर त्या स्ट्रगलशी थोडंसं तुम्हाला जपायचं असेल तर थोडंसं एज्युकेशन, थोडंसं तुमचं एक बाजू फायनान्शियली स्ट्रॉंग ठेवून करा. हा माझा सल्ला आहे, पण प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे सर, खूप खूप मजा आली. जादूगार म्हणून तुमचे व्ह्यूज पण आम्ही जाणून घेतले. पडद्याच्या पुढचा कलाकार जो आम्ही कायम बघतो तो पडद्यामागे कसा असतो, प्रत्येकाची काहीतरी स्टोरी असते. कोणी पूर्ण वेळ त्याला वाहून दिलेलं असतं, तर तुमच्यासारखे कोणी जॉब करूनही हे करत असतं. त्यात सगळ्यांचा मूळ उद्देश असतो की लोकांना एंटरटेन करणं, कारण एक जादूगार असावा लागतो, तो फुल पॅकेज असावा लागतो आणि तुम्ही तसे आहात आणि अनेक जादूगार तसे आहेत. तर आजचा एपिसोड आपण डेडिकेट करूया सगळ्या जादूगारांना, तुमच्या वडिलांनाही जे तुमचे गुरु आहेत. आणि पुन्हा एकदा नवीन जादू घेऊन आपण भेटूयात. आणि तुम्ही पोस्टमनवर आलात आणि आमच्या सगळ्यांची गप्पा मारल्या, आम्हाला जादूही शिकवली, त्याच्यामागची ट्रिकही काही सांगितल्या, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडेल, तुमच्यातला पपेटियर घेऊन. त्यामुळे पुन्हा याल अशी आमची अपेक्षा आहे. मलाही इथे बोलवलं द पोस्टमनच्या पॉडकास्टवर, मलाही खूप आनंद वाटला. आणि आज मी इथे आहे त्याचं पूर्ण श्रेय मला माझ्या वडिलांना द्यायचं आहे. क्या बात आहे. वडिलांमुळे, श्री गुरुराज कृष्णाजी मिर्जींमुळे मी इथे आहे आणि परफॉर्म करतोय, लहानपणापासून त्यांना पाहतोय आणि खरंच मलाही खूप मजा आली. तुमचेही आभार. खूप मनापासून तुम्ही माझी मुलाखत घेतलीत. हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे तसा. क्या बात आहे. वा. आणि खूप छान वाटलं प्रयोग दाखवून आणि आय होप तुम्हालाही आवडले असतील. येस, खूप आणि आवडले, प्रेक्षकांना खूप सुद्धा आवडतील. येस. काही लोकांना सुद्धा असं वाटत असेल की बघितली आहे वगैरे, पण इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन. मॅजिक इज ऑल अबाउट एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. येस. मित्रांनो, तुमच्या जादूच्या काय आठवणी आहेत ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा. नवीन कुठले विषय आम्ही घेऊन आले पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये टाका. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचत असतो आणि अशाच एका भन्नाट पत्रासोबत भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.